नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्री शिंदे क्लासेस. तर आज आपला चॅप्टर पूर्ण होईल. ओके, आपण क्लास 11चा चॅप्टर नंबर 1 बघत होतो. तुम्हाला माहिती आहे अँगल अँड मेजरमेंट आपले आधीच 2 पार्ट झालेत. ज्या लोकांनी 2 पार्ट आधीचे बघितले नसतील त्यांनी ते जाऊन आधी पहा, पार्ट 1 मग नंतर पार्ट 2. आणि आज आपण करणार आहोत कंप्लीट हा चॅप्टर आणि हा आहे पार्ट 3, लास्ट पार्ट. ओके, तर चलो काही वेळ न वाया घालवता, कसलाच वेळ न वाया घालवता आपण पुढे जाऊया. पहिल्यांदा सांगतो, जे लोक ह्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. जे लोक जुने आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्कीच करा. ओके, तर वही आणि पेपर पेन सगळं एकत्र घेऊन बसा. आज आपल्याला गणित सोडवायची आहेत. ओके, काल आपण डिग्रीचं रेडियनचं डिग्री कसं करायचं ते बघितलं, डायरेक्ट ट्रायंगल वगैरे वगैरे सगळं तर झालंय आपलं. ओके, सारखं सारखं तेच बराच वेळ जाईल. काल आपण इथून सुरू केलं आहे ना, थेरम वगैरे बघितलेला. त्यात आपण शिकलेलो पाय रेडियन म्हणजे किती डिग्री, 180 डिग्री. 90 डिग्री म्हणजे किती असतं, पाय बाय 2 असतं. 270 डिग्री म्हणजे 3 पाय बाय 2 असतं. 360 डिग्री म्हणजे 2 पाय असतं. हे सगळं काल आपण बघितलंय. रेडियनचं डिग्री, डिग्रीचं रेडियन, हे सगळं कन्व्हर्जन आपण केलेलं आहे. तर आज आपण नवीन मुद्द्याला सुरुवात करणार आहे ज्याचं नाव आहे रिलेशन बिटवीन अँगल अँड टाइम इन अ क्लॉक. म्हणजे आता तुम्हाला घड्याळात कसं टाइम चालतो किंवा घड्याळात जो एक राऊंड पूर्ण होतो तो कसा असतो, त्या अँगल किती आहे, त्यातला एका पार्ट कशापासून बनलाय, हे सगळं आपण बघणार आहोत. कळतंय सर्वांना? चलो, आता घड्याळ तर सगळ्यांनी बघितलंच असेल. पहिल्यांदा आपण घड्याळ काढून घेऊया मस्तपैकी गोल. ओके, मग तुम्हाला माहिती आहे इथं आपलं 12 वाजतात, इकडं 6 वाजतात, इकडे 9 वाजतात, इथे 3 वाजतात. आणि ह्याच्यामध्ये 12 नंतर असतो 1, नंतर असतो 2, नंतर असतो 3, परत नंतर 4, 5, 6 तर काढलाय, 7, 8, 9, परत 10 आणि 11. असे आपण सगळे समान भाग करतो. आता घड्याळाला तुम्हाला माहिती आहे किती काटे असतात घड्याळाला? तर 2 काटे असतात. एक असतो छोटा काटा. छोटा जो काटा असतो त्याला आपण काय म्हणतो, आवर अँड असं म्हणतो. म्हणजे तो आपल्याला तासाबद्दल माहिती देतो. जो आपला छोटा काटा असतो, ठीक आहे, छोटा काटा जो आपला स्मॉल हँड असतो है ना, त्याला आपण म्हणतो आवर हँड. आणि जो मोठा काटा असतो, म्हणजे समजा आता एक काटा मी असा काढतो आणि दुसरा काटा छोटा जो असतो तो मी असा काढतो, ठीक आहे, असा एक काटा आणि असा एक काटा. आता घड्याळात किती वाजलेत? आता तर 3 वाजलेले आहेत. मग हा जो काटा आहे जो मोठा आहे तो आहे आपला मिनिट हँड आणि हा जो काटा आहे छोटा तो आहे आपला आवर हँड. ओके, म्हणजे तो तासाबद्दल माहिती देणार आहे की 3 वाजले आहेत. ठीक आहे, तर ही सगळी माहिती तो देणार आहे. तर मग जो मोठा काटा असतो त्याला आपण काय म्हणतो, मिनिट हँड असं म्हणतो. हे तर सगळ्यांना माहितीच आहे. ओके, चलो मग हे आता आम्ही रफ करतो. ठीक आहे, आता आपल्याला जे बघायचंय ती गोष्ट वेगळी आहे. तर मला सांगा मित्रांनो, जर आपण हा अँगल जर बघितला, ठीक आहे, समजा मी ह्या लाईन्स जॉईन केल्या, तर हा आपला क्वाड्रंट बनतोय. ठीक आहे, थोडं वाकडं तिकडे झालंय, आपण सरळ करून घेऊया. तर अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळत असेल की इथं आपला क्वाड्रंट टाइप तुम्हाला दिसत असेल आता. ठीक आहे, ओ सॉरी, हा आहे क्वाड्रंट नंबर 1, हा आहे क्वाड्रंट नंबर 2, क्वाड्रंट नंबर 3, क्वाड्रंट नंबर 4. ठीक आहे, हे लक्षात ठेवा रफ मध्ये. ठीक आहे, तुम्हाला माहित पाहिजे. तर बघा, आता जेव्हा आपण घड्याळ नेहमी कशापासून सुरू करतो, 12 वाजल्यापासून टाइम सुरू करतो आहे ना. आपला दिवस जो आहे तो रात्रीच्या 12 वाजता सुरू होतो, म्हणजे मध्यरात्री सुरू होतो. 12 नंतर आपण जो टाइम मोजतो त्याला आपण AM असं म्हणतो ना. सकाळ सुरू होते तिथनं. मग तेव्हा सुरुवातीला दोन्ही काटे कुठं असतात, तर छोटा काटा सुद्धा आपला, ठीक आहे, छोटा काटा सुद्धा असा इथं असतो आणि जो मोठा काटा आहे तो सुद्धा ह्याच्यावर असतो. ठीक आहे, छोटा काटा सुद्धा ह्याच्यावर आहे. आणि मी मोठा काटा पिवळ्या रंगाने काढतो. ठीक आहे, आणि छोटा काटा रेड कलरने काढतो. ठीक आहे, हा मोठा काटा जो की मी येल्लो कलरने काढलाय आणि जो रेड काटा आहे तो छोटा काटा आहे. म्हणजे रात्रीचे जेव्हा 12 वाजलेले असतात तेव्हा आता आपला दिवस सुरू होणार आहे. ओके,
थांबा 1 मिनिट, हे थोडं प्रॉब्लेम देत आहे. तर आता आपलं इथं दिवस सुरू होणार आहे. ओके, ते होतच नाहीये, लक्षात ठेवा. मग छोटा काटा आपला आवर हँड आहे, मोठा काटा आपला मिनिट हँड आहे. तर आता माहिती आहे आपलं घड्याळाचा जो टाइम आहे तो असा चालणार आहे. म्हणजे टोटल आता आपण 12 वाजता सुरू करतोय, तर रिटर्न आपल्याला 12ला यायला किती वेळ लागणार आहे? तर पूर्ण हे 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास, 6 तास, 7 तास, 8 तास, 9 तास, 10 तास, 11 आणि 12 तास कंप्लीट केल्यावर आपण एक राऊंड पूर्ण करतोय. आणि 12 तास म्हणजे आपण किती डिग्री अँगल कव्हर करतोय? तर 360 डिग्री अँगल कव्हर करतोय. म्हणजे इथं बघा दोन्ही साईडला एक रोटेशन म्हणजे किती डिग्री आहे? 360 डिग्री आहे. इकडे सुद्धा एक रोटेशन म्हणजे किती डिग्री आहे? 360 डिग्री आहे. कारण दोन्ही काटे पूर्ण एक राऊंड स्वतःभोवती जर कंप्लीट करत असतील तर दोन्ही किती अँगल कव्हर करतायत? 360 डिग्री अँगल कव्हर करत आहेत. ओके, सगळ्यांना हे तर माहिती आहे. ओके, नंतर आता फक्त आता ह्या दोघांमध्ये फर्स्ट पॉईंट तर सेम आहे की दोन्ही 360 डिग्री फिरतायत. मग आता फरक कुठं पडतो? तर नंतर ना तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण मिनिट हँड बद्दल बोलतो, आता मिनिट हँड जो आहे तो एक राऊंड जो आहे तो कधी पूर्ण करणार आहे हे सगळं आपण रफ करूया. ठीक आहे, मिनिट हँड जो आहे तो एक राऊंड त्याचा कधी पूर्ण करणार आहे? जेव्हा तो काय पूर्ण करेल? 1 तास पूर्ण करेल तवा. ठीक आहे, मिनिट हँड एक राऊंड कधी पूर्ण करतो? जेव्हा तो 1 तास अख्खा कंप्लीट करेल तेव्हाच. म्हणजे समजा आता घड्याळात मगात सारखे वाजलेले आहेत, समजा 3 वाजलेले आहेत. ठीक आहे, 3 वाजता आता हा काटा फिरायला सुरू करणार. आता फिरून जेव्हा हा इथं येणार तेव्हा हा काटा कुठं पोचलेला असणार आहे? आपला 4 वाजलेले असणार आहेत. म्हणजे जेव्हा छोटा काटा मोठा काटा म्हणजेच आपला मिनिट हँड एक राऊंड पूर्ण करतो तेव्हा छोटा काटा आहे तो किती तास पूर्ण करतोय? तर 1 तास पूर्ण करतोय. मग तेच आपण सांगतोय की छोटा काटा जेव्हा एक राऊंड पूर्ण करतोय तर एक राऊंड पूर्ण करायला तर किती वेळ लागतोय? तर 60 मिनिट्स म्हणजे 60 मिनिट म्हणजे 1 तास एवढा वेळ लागतोय. ठीक आहे, पण तोच जर आपण छोटा काटा घेतला, ठीक आहे, छोटा काटा घेतला म्हणजे हा काटा आता 3 वर आहे, तर हा काटा परत फिरून 3 वाजता कधी येणार? म्हणजे समजा आता सकाळचे 3 वाजलेत तर हा काटा 3 AM झालेत, तर हा काटा परत इकडं कधी येणार? दुपारच्या 3 वाजता येणार म्हणजे 3 PM वाजता येणार. म्हणजे ह्या दोघात फरक कितीचा आहे? तर 12 तासांचा फरक आहे ना इथं. ठीक आहे, इथं तो 1 तास पूर्ण करतो, इथं 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास आणि मग 6 तास. तसेच 6 तास इकडं, मग 6 अधिक 6 12 तास त्याला वेळ लागतोय. म्हणजे छोटा काटा एक राऊंड पूर्ण करायला 1 रिव्हॉल्युशन पूर्ण करायला किती वेळ लागतोय त्याला? तर 12 तास लागतायत. ओके, मग हे पॉईंट सगळ्यांना कळलं असेल की छोट्या काट्याला किती वेळ लागतोय? 12 आवर्स एवढे लागत आहेत. ठीक आहे, एवढं कळतंय? चलो, इथपर्यंत तर काय अडचण नसावी. आता पुढे बघा की 60 मिनिट म्हणजे ह्या काट्यासाठी किती डिग्री झाले? एक अख्खा राऊंड म्हणजे 360 डिग्री झाले. 60 मिनिट म्हणजे 360 डिग्री म्हणजे एका मिनिटात तो किती राऊंड पूर्ण करतोय? तर 6 डिग्री एवढा रोटेशन पूर्ण करतोय. म्हणजे 1 मिनिट म्हणजे किती डिग्री असते? 6 डिग्री असते, एवढं लक्षात ठेवायचं. हा कन्सेप्ट मी काल का परवाच आपण जेव्हा तो रेडियन मध्ये मी सांगत होतो, रेडियन डिग्री शिकली त्यावेळेस मी सांगितलेलं 1 डिग्री किती मिनिटापासून बनली आहे? 60 मिनिट्स पासून बनली आहे. 60 मिनिट्स पासून बनली आहे. आणि 1 मिनिट किती सेकंड्स पासून बनलाय? 60 सेकंड्स पासून बनले. हे आपण त्या वेळेस शिकलेलं, तेव्हाच मी सांगितलेलं तुम्हाला क्लॉक आणि हे बऱ्यापैकी सिमिलर आहेत पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत ह्या. तर आत्ता वेगळे पण तुम्हाला जाणवत असेल. मग तुम्हाला माहिती आहे 1 राऊंड पूर्ण करायला किती वेळ लागतो? ह्याला 360 वेळ लागतो. म्हणजे 60 मिनिट म्हणजे किती राऊंड किती डिग्री असेल? 360. तर 1 मिनिट म्हणजे किती असतं? तर 6 डिग्री रोटेशन एवढं असतं. 1 मिनिट म्हणजे किती? 6 डिग्री रोटेशन एवढं असतं. तर आता मला सांगा 1 मिनिट म्हणजे 6 डिग्री असेल तर ह्या अख्ख्या सेक्शन मध्ये, ठीक आहे, ह्या अख्ख्या सेक्शन मध्ये तुम्हाला किती पार्ट बघायला मिळतात? मला तेवढं सांगा बरं. 1 2 3 4 असे 4 काटे असतात है ना. आणि भाग किती बघायला मिळतात? हा एक भाग, 2 3 4 5. मग ते काय म्हणतात आपल्याला की हा जो आहे तो काय झाला आपला? 1 डिग्री एवढा झाला. हा जो अँगल आहे एवढा तो किती झाला? 1 डिग्री एवढा झालेला आहे. कळतंय? मग एका अख्ख्या सेक्शन मध्ये म्हणजे इथं आपले 12 वाजतात है ना, इथं आपण 1 कन्सिडर करतो म्हणजे 5 मिनिट कन्सिडर करतो आपण है ना. जेव्हा आपला मोठा काटा इथं येतो
मोठा काटा जेव्हा इथं येतो तेव्हा आपण काय म्हणतो 5 मिनिट झालेत. मग 5 मिनिटात किती डिग्री कव्हर करतो आपण? तर पहिल्यांदा बघा हा किती डिग्री आहे? 6 डिग्री रोटेशन आहे. सॉरी 1 डिग्री नाही, हा जो एक सेक्टर आहे त्याचं रोटेशन किती असतंय ते म्हणतात 6 डिग्री आहे. हे म्हणजे किती आहे? 6 डिग्री आहे. थांबा पेनचं साईज छोटं करू द्या थोडंसं. हे किती आहे आपलं? 6 डिग्री आहे. ओके 6 डिग्री एवढा आहे एक अँगल. तर हा टोटल किती झाला मग सांगा? हा टोटल झाला 12 डिग्री, बरोबर ना? हा टोटल इथपर्यंत किती झाला? हा झाला आपला 12 किती असतं? 18 डिग्री. हा किती झाला आपला? 18 किती झालं? 24 डिग्री. आणि हा अख्खा जो सेगमेंट आहे, हा अख्खा अँगल हा किती झाला आपला? 30 डिग्री. म्हणजे एक जो सेक्शन आहे हा किती अँगल तयार करतोय? 30 डिग्री एवढा अँगल तयार करतोय. हा दुसरा किती तयार होणार? 30. म्हणजे हा टोटल किती होणार? 30 अधिक 30 60 डिग्री तयार होणार. आणि हा किती तयार करतोय? अजून 30. म्हणजे 30 अधिक 30 अधिक 30 हा अँगल आपला बनतो किती? 90 डिग्री एवढा बनतो. ठीक आहे. हे तर आपल्याला माहितच होतं की हा टोटल अँगल किती बनतोय? 90 डिग्री बनतोय. मला माहिती आहे तुम्हाला कळायला थोडं जड जातंय, पण पर्याय नाहीये. क्लॉकचा कन्सेप्ट हा फक्त आपल्याला इथंच शिकायचा नाही, बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा क्लॉकचा डायरेक्ट कन्सेप्ट विचारला जातो. मी परत एकदा समजावण्याचा प्रयत्न करतो, ज्यांना कळलं नाही लक्षात ठेवा. दुसरी मेथड वापरू आपण. ठीक आहे, दुसरी पद्धत वापरूया. सगळं एकदा परत एकदा. ठीक आहे. तर हे क्लॉक आहे आपला, सगळ्यांना तर कळलंच असेल. ओके, हे आपलं घड्याळ आहे. हा आता क्वाड्रंट मी मागाशी काढलेला आहे ना, क्वाड्रंट काढलेलं इथं रफ मध्ये लक्षात ठेवा. हा अँगल किती असतो? 90 डिग्री आहे. 90 डिग्रीचे आपण इथं किती भाग पाडतोय? 1 2 3. हा 1 2 3 म्हणजे 90 डिग्रीला आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड करतोय. तर हा अँगल किती होणार? 30 डिग्री. हा अँगल किती होणार? 30 डिग्री. आणि हा अँगल किती होणार? 30 डिग्रीच होणार. ठीक आहे. आता ह्या 30 डिग्रीचे आपण किती भाग करतो? तर 5 भाग करतो है ना. 30 डिग्रीचे हा भाग एक, हा एक भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग, हा चौथा भाग आणि 5वा भाग. मग 30 डिग्रीचे आपण किती भाग करतोय? 5 भाग करतोय. 30 डिग्रीचे आपण किती भाग करतो? 5 भाग करतो. मग 30 भागिले 5 उत्तर किती येणार? 6 डिग्री. म्हणजे ह्या एका अँगलची किंमत किती आहे? 6 डिग्री आहे. म्हणजे जेव्हा घड्याळाचा जो मिनिट हँड असतो, मिनिट दाखवणारा हँड असतो, मिनिट दाखवणारा काटा, तो एकदा टिक त्याने केलं, थोडा एक अंकाने जो पुढे गेला, एका मार्किंगने जर तो पुढे गेला तर तो किती अँगल कव्हर करतोय? 6 डिग्री एवढा अँगल कव्हर करतोय. 6 डिग्री अँगल कव्हर करतोय. जेव्हा तो अजून पुढे जातो तर 6 + 6 हा अँगल किती होतो? 12 डिग्री. अजून पुढे गेला 6 + 6 + 6 साहित्रिक 18 डिग्री. परत अजून पुढे गेला 6 चोक 24 डिग्री. आणि जेव्हा तो अख्खा एक राऊंड पूर्ण करतो तेव्हा किती अँगल पूर्ण होतो? 30 डिग्री एवढा अँगल पूर्ण होतो. हेच मला सांगायचं होतं की 1 मिनिट म्हणजे किती रोटेशन आहे? तर 6 डिग्री एवढं रोटेशन आहे. कळतंय? आता आवर हँडचं बघा. आवर हँडला एक राऊंड पूर्ण करायला 12 तास लागतात. म्हणजे त्याचे 12 तास बरोबर किती आहे? 360 डिग्री आहेत. 12 तास जर 360च्या बरोबर असतील तर हे तुम्हाला कसं काढलं माहिती आहे ना? 12 तास जर 360 डिग्रीच्या बरोबर असतील तर 1 तास कितीच्या बरोबर आहे? मग सरळ 12 भागिले 1 = 360 भागिले x. हे तर आपण केलंय. तिरकस गुणाकार करायचा. 12x = 360. x = 360 भागिले 12. 12 त्रिक किती असतं? 12 त्रिक 36 असतं. 0 आहे तसा. त्यामुळे x किती आला? 30 डिग्री आला. म्हणजे एका तासाचं जे व्हॅल्यू आहे, एका तासात रोटेशन किती कंप्लीट होत आहे? 30 डिग्री. बरोबर ना? एका तासात रोटेशन किती कंप्लीट होत आहे? 30 डिग्री. बघा तुम्हाला दिसतंय काटा इकडून इकडे येतोय. 3 पासून काटा 4 वर जातोय. 3 वाजता आणि 4 वाजताच्या मध्ये एवढं अंतर घड्याळ कव्हर करते. आणि एवढं अंतर म्हणजे किती? 30. आपण हे आधीच शिकलोय. त्यामुळं छोटा हँड जो असतो आपला, जो आवर हँड असतो, जो बारका काटा असतो, तो एका तासात किती डिग्री फिरतो? 30 डिग्री फिरतो. ठीक आहे. 1 तास म्हणजे किती मिनिट्स असतात? तर 60 मिनिट असतात. मग तो 60 मिनिटात 30 डिग्री फिरतोय तर एका मिनिटात तो किती फिरणार? सेम मॅथ्स. 60 मिनिटात म्हणजे एका तासात तो 30 डिग्री फिरतोय तर एका मिनिटात तो किती फिरणार? तर x. 60 × x भागिले 30. x = 30 भागिले 60. 0ला 0 कट झाला. x = 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. म्हणजे
1/2 डिग्री, म्हणजे एका मिनिटात तो क्लॉक किती कव्हर करतोय, 1/2 डिग्री कव्हर करतोय. 1/2 1/2 1/2 1/2 असं करत तो 60 मिनिटात किती डिग्री कव्हर करतोय, 30 डिग्री कव्हर करतोय. एवढंच समजून घ्या. ठीक आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्हाला एकदा हा कॉलम तुम्ही नीट बघून घ्या. मी जे काय सांगितलंय ते नीट बघून घ्या, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी आपल्या आप कळून जातील. ठीक आहे. मी परत एकदा थोडं रिवाइज करतो. हे कळायला थोडं अवघड आहे, मी आताच सांगतोय. ठीक आहे. घड्याळ तुम्ही जोपर्यंत बघत नाही, घड्याळ हातात घेऊन बघत नाही, किंवा तुमच्याकडे रिस्ट वॉच असेल है ना, मनगटावर आपण जो रेग्युलर घड्याळ घालतो ते असेल, किंवा घड्याळ तुमच्या घरात वॉलवर जे घड्याळ आहे त्याकडे नीट बघा एकदा, मग तुम्हाला कळेल. ठीक आहे. मी परत एकदा लास्ट टाइम समजून सांगतो, मग आपण पुढे जाऊ. काय आपण शिकलो की जो मिनिट हँड आहे, म्हणजे जो मोठा काटा असतो, जो मिनिटाला एक राऊंड पूर्ण करतो, सॉरी एक राऊंड पूर्ण, 1 मिनिट झाला की अख्खा 1 राऊंड पूर्ण करतो, तो सेकंड हँड असतो है ना. 1 राऊंड पूर्ण करायला त्याला 60 सेकंद लागतात, एका मिनिटाला तो 60. अजून एक काटा असतो, तो त्यापेक्षा मोठा असतो, जर जाड असतो, त्याला आपण म्हणतो मिनिट हँड. तो एका रोटेशन मध्ये किती डिग्री पूर्ण करतोय, 360. एक रोटेशन त्याचं पूर्ण कधी होतं, जेव्हा 60 मिनिट पूर्ण होतात त्यावेळेसच. ठीक आहे. ह्याचेच म्हणजे मी कसं सांगू तुम्हाला आता, की आता समजा घड्याळात किती वाजलेत, समजा हा काटा इथं आहे, मिनिट हँड इकडे आहे, आणि हा आवर हँड आपला 1 वर आहे. ठीक आहे. छोटा काटा आपला किती वर आहे, 1 वर आहे. हा छोटा काढतो मी, हा 1 वर आहे. तर हा काटा फिरून परत इकडे कधी येणार, जेव्हा किती मिनिट पूर्ण होतील, 60 मिनिट, म्हणजेच 1 तास पूर्ण झाल्यावर तो तिथे येणार. त्यामुळे ह्याचं एक रोटेशन कधी होतं, जेव्हा 60 मिनिट पूर्ण होतात. म्हणजे 60 मिनिटात हा किती फिरतोय, 360 डिग्री. 60 मिनिटात 360 फिरतोय, म्हणजे एका मिनिटात किती, तर 360 भागिले 60, 0 ला 0 कटला, म्हणजे 36 भागिले 6, 36. त्यामुळे एका मिनिटात तो किती राऊंड पूर्ण करतोय, 6 डिग्री रोटेशन करतोय. मग हेच लक्षात ठेवा, मिनिट हँड एका मिनिटाला 6 डिग्री रोटेशन करतं. तुम्हाला आत्ता एवढंच लक्षात ठेवायचं, मिनिट हँड एका मिनिटाला किती रोटेट करतं, 6 डिग्री एवढंच रोटेट करतंय. ओके. चलो, आता आवर हँडचं बघा. हाच आवर हँड, ह्याला इथून इकडे यायला किती वेळ लागणार आहे, तर 12 तास लागणार आहे. आता सकाळचे 1 वाजले असतील, तर तो परत 1 वर कधी येणार, तर दुपारच्या 1 वाजता येणार. म्हणजे त्याला फिरून 12 आवर्स पूर्ण करायचे आहेत. 1 तास 1 रोटेशनला त्याला 12 आवर्स लागतात. म्हणजे 12 आवर्स, ते जे 12 आवर्स मध्ये तो किती डिग्री पूर्ण करतोय, 360. म्हणजे एका तासात तो किती कव्हर करणार, 360 भागिले 12, म्हणजेच 30 डिग्री एवढं पूर्ण करणार. 1 तास म्हणजे किती असतो, 60 मिनिट असतो है ना. 1 तास म्हणजे 60 मिनिट असतात, म्हणजे तो 60 मिनिटात 30 डिग्री फिरतोय. तर एका मिनिटात किती, तर 30 भागिले 60, म्हणजे 1/2 डिग्री. मग जो आवर हँड आहे तो एका मिनिटात किती फिरतो, अर्धा डिग्री फिरतो. आणि जो मिनिट हँड आहे तो एका मिनिटात किती फिरतो, 6 डिग्री फिरतो. तुम्हाला एवढ्याच 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत फक्त. ठीक आहे. एवढं रामायण कशासाठी झालं, तर तुम्हाला एक एवढी लाईन लक्षात राहावी ह्यासाठीच, की मिनिट हँड एका मिनिटात 6 डिग्री फिरतो, आवर हँड एका मिनिटात अर्धा डिग्री फिरतो. ठीक आहे. कळलंय सगळ्यांना. ह्याच्यावर आपल्याला काही प्रॉब्लेम सोडवायचे, त्यामुळे मी एवढं समजून सांगितलंय. नाहीतर ते प्रॉब्लेम्सच्या वेळेत मला परत समजून सांगावं लागेल. मी सांगेलच, तसा माझा प्रयत्न राहीलच की तुम्हाला परत रिवाइज करून द्यायचा. पण जेवढं लवकर आत्ताच कळलेलं चांगलं आहे ना, नंतर मग आपला वेळ पण वाया नाही जाणार. ओके. चलो, मग पुढे जाऊया. आता हे काल आपण बघून घेतलंय, रेडियनचं डिग्री टू रेडियन, सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात. आता एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल इन डिग्री अँड मिनिट्स अँड सेकंड. तर ह्याच्या आधी आपला कन्सेप्ट लक्षात घ्या. आपण शिकलोय 1 डिग्री म्हणजे किती मिनिट्स असतात, 60 मिनिट्स असतात. 1 मिनिट म्हणजे किती सेकंड्स असतात, 60 सेकंड्स असतात. एवढं तर सर्वांना लक्षात आहे ना. बस हाच कन्सेप्ट घेऊन मग आपल्याला पुढे जायचंय. ओके. हाच कन्सेप्ट आपल्याला इथं वापरायचं. 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड. ओके. हाच कन्सेप्ट आपल्याला इथं वापरायचा. मग आता नीट बघा, सिंपल आहे गणित, हे अवघड काहीच नाहीये ह्यामध्ये. मग आता आपण इथं काय करतोय, 74.87 डिग्री दिलंय. आता ह्याला आपल्याला रेडियनमध्ये वगैरे करायचं नाही. ते काय म्हणतात, हा जो अँगल दिलाय त्याला डिग्रीमध्ये लिहा, मिनिटमध्ये लिहा आणि सेकंदमध्ये लिहा. ठीक आहे. म्हणजे ह्यांचा पूर्ण ह्याला तोडायचा आहे. तर आपण 74.87 ला कसं लिहू शकतो, 74 डिग्री प्लस 0.87 डिग्री असं लिहू शकतो. बरोबर. आता हा जो वेगळा झालेला अंक आहे, ह्याचं कन्व्हर्जन आता डिग्री आहे, डिग्रीचं करायचं मिनिटमध्ये. मग जे मिनिटमध्ये मिळेल त्याचं रूपांतर करायचं सेकंदमध्ये. कळतंय. एवढीच गोष्ट इथं आपल्याला करायची आहे, बाकी एक्स्ट्रा काय करायचं नाहीये. आता इथपर्यंत लिहून घेतलं.
तर पुढं 74 आहे तसं ठेवा. आता ह्याला आपल्याला मिनिटमध्ये करायचं आहे. 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट. तर 0.87 डिग्री म्हणजे किती, तर तुम्ही इथं तिरकस गुणाकार करता म्हणजेच तुम्हाला 0.87ला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, 60ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग तुमचा जो अँगल येईल तो कशात येणार आहे, मिनिटमध्ये येणार आहे. म्हणजेच बघा 0.87ला कशाने मल्टिप्लाय करणार तुम्ही, 60ने. मग हे डिग्री निघून जाणार, हे डिग्री निघून जाणार आणि ह्याच्याऐवजी काय येणार, मिनिट येणार. कळतं का, 60ने मल्टिप्लाय केलं त्यामुळं डिग्री निघून गेला आणि काय आला, मिनिट आला. चला सोडवा. हे 74 डिग्री प्लस आता 87 इंटू 6चा 7 6चा किती असतं, 42 असतं. 8 6चा 48, 48 प्लस 4 52. ठीक आहे, मग उत्तर काय येणार, 522. आता 0 असल्यामुळं एक डेसिमल निघून जातो म्हणजे पॉईंट आपला एका पॉईंटनेच येणार आहे आपलं उत्तर. 52.2 काय येणार, हे मिनिट. कळतंय. आता 74 डिग्री आहे तसं ठेवा प्लस 74 डिग्री आहे तसं ठेवलं की 52 मिनिट्स प्लस ह्याला तुम्ही कसं लिहिणार, 0.2 मिनिट्स असं लिहिणार. ओके, मग ह्या दोन गोष्टी ज्या आहेत हे सॉल्व्ह झालेत कम्प्लिटली, ह्यांना एकत्र आणा. ठीक आहे, मग ह्यांना तुम्ही असं लिहू शकता 74 डिग्री 52 मिनिट्स प्लस 0.2 मिनिट. आता हे तर मिनिटचं काय करायचं आहे आपल्याला, सेकंद करायचं आहे. मग सेम कन्सेप्ट की एक मिनिट, सॉरी इथं मिनिट आहे हां, 1 मिनिट म्हणजे किती सेकंद असतात, 60 सेकंद असतात. तर 0.2 मिनिट म्हणजे किती, तर सेम तिरकस गुणाकार म्हणजे तुम्ही 0.2ला कशाने मल्टिप्लाय करणार, 60ने मल्टिप्लाय करणार. ते केल्यावर 0.2 मिनिटचं काय होणार, 0.2 इंटू 60 सेकंड्स. ओके, ह्यालाच आपण काय करायचं आहे, इंटू 60 केलं की आता मिनिटचं काय होतं, रूपांतर कशात होतं, सेकंदमध्ये होतं. ओके, मिनिटचं 60ने मल्टिप्लाय केलं की सेकंदमध्ये होतं. आता पुढं आपण बघूया, हेच कॅल्क्युलेशन कंटिन्यू करू आपण. पुढं गेल्यावर काय होतंय, किंवा ह्याला स्मॉल करू कारण आपल्याला जागा पण लागणार आहे अजून, है ना. रिसाईज करू ह्याला, तर हे एवढंच करू आपण. आता पुढं की हे व्हॅल्यू आहे तशी ठेवायची, 74 डिग्री 52 मिनिट्स प्लस आता हे गुणाकार करून घ्या. आता 0 असल्यामुळं पॉईंट निघून जाणार आपला, 6 गुणिले 2 काय सेकंद म्हणजे 74 डिग्री 52 मिनिट्स, 74 डिग्री 52 मिनिट्स अधिक 6 दुने किती असतं, 12 सेकंद. म्हणजे हे उत्तर फायनल काय येणार, 72 डिग्री 52 मिनिट्स आणि 12 सेकंड्स. झालं आपलं फायनल उत्तर. सरळ सरळ आहे. डिग्री दिले, डिग्रीचं मिनिट करायचंय तर 60ने मल्टिप्लाय करा, मिनिट होऊन जाईल. मिनिट दिलंय, मिनिटचं सेकंद करायचंय तर 60ने मल्टिप्लाय करा, सेकंद होऊन जाईल. ठीक आहे, हे गणित सर्वांना कळलंय. आता हे चला न बघता आपण करू. ठीक आहे, -30.6747 हे आहे तसं लिहून घ्या, -30.6947 डिग्री. आता ह्यालाच कसं लिहिता येईल आपल्याला, तर मायनस आपण ह्याच्यातनं बाहेर काढूया, 30 डिग्री अधिक 0.6947. ओके, एवढं कळतंय सर्वांना. मायनस आपण आधीच बाहेर काढले त्यामुळे म्हणजे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सोपं होईल. ठीक आहे, मायनस बाहेर काढलं तर 30 अधिक 0.6947 केलं तर आपलं हे उत्तर येते. ठीक आहे, म्हणजे आपण काही बदललंय का नाही, फक्त मायनस साईन आपण बाहेर ठेवले. तर मी तुम्हाला सांगितलं 30 डिग्री आहे तसं ठेवा. आता हे डिग्रीमध्ये, हे व्हॅल्यू आपली डिग्रीमध्ये ती कशात करायची, आपल्याला मिनिटमध्ये करायची. मग मिनिटमध्ये करायची असेल तर त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, 60ने मल्टिप्लाय करायचं. 60ने मल्टिप्लाय केलं तर ब्रॅकेटच्या बाहेर काय येणार, मिनिट म्हणजे एक डॅश येणार, त्याचा अर्थ मिनिट आहे. ठीक आहे, पुढं नंतर सगळं आहे तसं 30 डिग्री प्लस आता हे कॅल्क्युलेशन आहे, 1 0 गेल्यामुळं हे काय होतं, 0 शिफ्ट होतं ना, है ना, पॉईंट इकडं शिफ्ट होतं म्हणजे 6.947 हे झालं इंटू 6 काय मिनिट्स. आता हे कॅल्क्युलेशन करू आपण. चला, मायनस आहे तसं 30 आहे तसं, चला 6947 इंटू 6. ठीक आहे, 7 6चा 42, 6 4चा 24 प्लस 4 28, 9 6चा 54, 54 प्लस 2 56, 6 6चा 36
36 प्लस 5 41 आणि पॉईंट किती अंकांनंतर आहे 1 2 3 त्यामुळे इथं पण 1 2 3 म्हणजे उत्तर आलं 41.682 41.682 हे लक्षात ठेवा 41.682 होतं ना काय मिनिट्स. आता हे लक्षात ठेवा मिनिटमध्ये केलंय आपण. तर पुढं सेम प्रोसिजर मायनस आहे तसं 30 आहे तसं. आता ह्याला वेगळं करा 41 मिनिट अधिक 0.682 मिनिट आहे तसं ठीक आहे. आता ह्यालाच आपल्याला काय करायचंय 30 डिग्री आहे तसं हे ॲड झाल्यावर काय होणार 30 डिग्री 41 मिनिट आणि पुढं ह्या व्हॅल्यूला आपल्याला काय करायचं आहे आता मिनिट आहे मिनिटाचं सेकंद अजून छोटं करायचं. मग आपण काय करणार ह्याला कितीने मल्टिप्लाय करणार 60ने मल्टिप्लाय करणार. तर आपलं काय होतं हे सेकंद बनून जाईल. ओके परत हेच मायनस 30 डिग्री 41 मिनिट अधिक 0.0 मुळे पॉईंट शिफ्ट होणार म्हणजे 6.82 इंटू 6 हे काय होणार सेकंद. आता हे कॅल्क्युलेशन करूया आपण. कॅल्क्युलेशन मी तुमच्यासाठी लाईन टू लाईन करतोय ठीक आहे त्यामुळे एवढा वेळ लागतोय. डायरेक्ट काय मला पण करता येईल पण मला तसं करायचं नाहीये. ओके क्रमाने जाऊ. तुम्हाला अडचण नाही आली पाहिजे. मी तुमच्या बरोबर सोडवतोय ना तुम्हाला कुठं अडचण नाही आली पाहिजे. ओके थांबा 1 मिनिट हे रिसाईज होत नाहीये. मी रिसाईज करण्याचं आता तशी ऑप्शन आलं तर आपण ह्याला छोटं करून घेऊया म्हणजे आपल्याला जागा मिळेल बरीचशी. चलो इथपर्यंत आलोय. आता मल्टिप्लिकेशन करून घ्या 682 इंटू काय करायचंय 6 करायचंय ठीक आहे. हा 6 तुम्हाला दिसतोय ना 6 आहे हा 6 दुने 12 म्हणजे 6 2 चा 12 हात चला 1 8 6 चा 48 प्लस 1 49 6 6 चा 36 प्लस 4 40 बरोबर ना 40. पॉईंट किती अंकानंतर आहे 2 अंकानंतर त्यामुळे ह्याचं उत्तर आलं 40.92. काय आलं ह्याचं 40.92 हे आन्सर आलंय. मग हे आहे तसं लिहा मायनस 30 डिग्री 41 मिनिट्स ठीक आहे 30 डिग्री 41 मिनिट्स प्लस हे किती आलं होतं उत्तर मी विसरून गेलो. थांबा आपण परत करू. काय होतं उत्तर मी विसरून गेलो 40.92 होतं राईट 40.92 होतं पण हे काय आहे सेकंद आहे. ओके ब्रॅकेट कंप्लीट 40.92 आलं होतं उत्तर आपलं. मग हे एकत्र करून घ्या म्हणजेच मायनस आहे तसं 30 डिग्री 41 मिनिट 40.92 सेकंड्स. आता हे ब्रॅकेटच्या बाहेर काढा म्हणजे मायनस 30 डिग्री 41 मिनिट 40.92 सेकंद. आता ह्याच्या पुढं आपण सेपरेट करू शकतो का हो करू शकतो पण मल्टिप्लाय कशाने करायचं ना मिनिट नंतर सेकंद येतं आणि सेकंद नंतर काय येतं काहीच नाही येत त्यामुळे ह्याच्यापेक्षा छोटं आपण करू शकत नाहीये. त्यामुळे हे आपलं फायनल आन्सर आहे. काढायचंच कळलं मिनिटचं सेकंद करायचं असेल सॉरी पहिल्यांदा आपण डिग्रीचं मिनिट करतोय तर 60ने मल्टिप्लाय करतो झालं मिनिट. मिनिटचं सेकंद करायचंय तर परत 60ने मल्टिप्लाय करायचं झालं सेकंद. कळतंय का. डिग्रीचं जर आपल्याला काय करायचं असेल मिनिट बनवायचं असेल तर आपण काय करतो 60ने मल्टिप्लाय करतो आणि हे उलट झालं ठीक आहे हे इकडे येणार. डिग्रीचं आपल्याला काय बनवायचं असेल मिनिट बनवायचं असेल तर आपण काय करतो 60ने मल्टिप्लाय करतो मग ते मिनिट बनतं आणि तेच मिनिटाला जर आपण 60ने मल्टिप्लाय केलं तर ते काय बनतं आपलं सेकंद बनतं. कळतंय मी जे काय सांगितलं ते कळतंय त्यामुळं समजून घ्या. अशा प्रकारे आपल्याला गणितं सोडवायची असतात. ओके दोन्ही मी तुमच्या बरोबरीने सोडवलेत. काय अडचण असेल तर बघून घ्याल मला नंतर सांगताल कमेंट सेक्शनमध्ये. पण एवढंच सोपं आहे तुम्हाला एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्यात. कन्वर्जन फक्त जमलं पाहिजे. मी हे गोष्ट काल पण बोललोय की तुम्हाला मल्टिप्लिकेशन रूपांतर करता आलं पाहिजे. ठीक आहे ह्या क्वांटिटीमधनं त्या क्वांटिटीत रूपांतर जमलं कशाने मल्टिप्लाय करायचंय ते कळलं की गोष्टी आपल्या सोप्या होऊन जातात. कळतंय कोणाला काय शंका नक्की. चलो पुढं आता सरळ सरळ प्रॉब्लेम दिलाय. द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल आर इन एपी. आता एपी म्हणजे काय तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन. द स्मॉलेस्ट अँगल इज 40 डिग्री. ओके हा अँगल माझ्या मते आता डिग्री मध्येच दिलेला आहे 40 डिग्री दिलाय है ना कारण मी तुम्हाला सांगितलंय जर पाय असता तर ही रेडियन असतं पण इथं पाय वगैरे आहे का नाही त्यामुळे हे 100% डिग्रीच आहे. फाइंड द अँगल ऑफ अ ट्रायंगल इन डिग्री अँड इन रेडियन. मग ते एक तर त्या ट्रायंगलचे अँगल शोधा तिन्ही एक तर दिलाय त्यातला 2 राहिलेले शोधा आणि त्यांचं रूपांतर कशात करा
रेडियनमध्ये करा असं ते म्हणतात. मग सुरुवातीला AP म्हणजे काय ते समजून घेऊया. 10वीला होतं ना आपल्याला 2, 4, 6, 8 हे जे नंबर आहेत ते AP मध्ये, किंवा 3, 6 परत 9 परत नंतर आपलं 12 हे सगळे काय आहेत AP मध्ये. आता AP म्हणजे काय असतं तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन, म्हणजे हे जे नंबरची सिरीज आहेत क्रमाने हे नंबर जे आपण लिहिलेत त्या सगळ्यांमध्ये आता पहिली सिरीज बघा, 2 नंतर येतोय 4, 4 नंतर येतोय 6, 6 नंतर येतोय 8, म्हणजे ह्या नंबरमध्ये फरक कितीचा आहे तर 2चा आहे है ना. 6 - 4 केले उत्तर येते 2, 4 - 2 केलं उत्तर येते 2, 8 - 6 केले उत्तर येते 2, म्हणजे इथं आपला डिफरन्स काय आहे 2चा आहे. बरोबर, डिफरन्स सगळीकडे सेम आहे, ह्याला म्हणायचं AP. तर इथं बघा 3चे 6 कसे बनतात जेव्हा आपण ह्यात काय ऍड करतो 3, 6चे 9 कधी बनतात जेव्हा ह्यात 3 ऍड करतो तेव्हा, 9 + 3 केले तर 12 बनतात, म्हणजे इथं फरक कितीचा आहे 3चा फरक आहे. मग जिथं फरक सारखा असतो, डिफरन्स सारखा असतो, त्या सिरीजला आपण काय म्हणतो AP असं म्हणतो. इथपर्यंत कोणाला काही शंका आहे का? मी बेसिक पर्यंत जाऊन सगळ्या गोष्टी घेतोय, त्यामुळं वेळ लागू द्या पण सगळं कळलं पाहिजे, कारण तुम्ही सुद्धा आता नुकतंच 11वीला आलाय, 10वीच्या सुट्ट्यांमध्ये सगळंच वॉश आउट होऊन गेलं असेल मेंदूमधनं, काय बाबा AP काय होतं कसं होतं काय होतं, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, त्यामुळे मी एवढे डिटेल सांगतोय, बाकी काही नाही. ओके, जे हुशार आहेत त्यांना तर कळत असेल, पण आपल्याला सगळ्या मुलांचा विचार करून चालावं लागतं ना, त्यामुळे मी एवढे डिटेल सांगतोय. ओके, तर आता AP मध्ये कुठला पण नंबर जर लिहायचा असेल, आता आपल्याला पण इथं AP दिलाय, अँगलचा एक 3 ट्रायंगल AP मध्ये आहेत, तर आता मला सांगा आपल्याला 3 नंबर घ्यायचेत. आता 3 नंबरसाठी एक फॉर्म्युला माहित पाहिजे आपल्याला. आता 4 नंबर जो आहे, 4 नंबरला आपण कन्सिडर करूया A. आता 6, 4मधनं 4चं 2 कधी होईल जेव्हा आपण A मायनस काय करल 2 करल, आणि 4चे 6 कधी होतील जेव्हा आपण A प्लस काय करल 2. आता हा +2 किंवा -2 म्हणजे काय, आपला जो 2 आकडा आहे तो इथला काय होता डिफरन्स होता ना, +2 केलं की 4 बनते, 4 + 2 केलं की 6 बनते, 6 + 2 केलं की 8 बनते. इथं फरक किती होता 3 + 3 केलं की 6 बनते, 6 + 3 केलं की 9 बनते, 9 + 3 केलं की 12 बनते. म्हणजे मला जर सिरीज दिली 3, 6, 9 आणि 6ला मी A कन्सिडर केलं, तर 3 कसा बनवणार तुम्ही 6 - 3 म्हणजे A - 3, 9 कसा बनवणार A + 3, म्हणजे इथं तुम्ही काय करताय फरकाला एकदा मायनस करताय मधला नंबर A आणि फरक एकदा प्लस करताय. बरोबर, इथं पण सेम 2 म्हणजे काय होता आपला डिफरन्स होता, म्हणजे D A आहे तसा आणि A + D, मग ही आपले AP चा सिरीज असते. AP मध्ये कुठल्या पण 3 टर्म काढायचे असतील तर आपण अशा प्रकारे ह्याचा फॉर्म्युला तयार केलाय की सुरुवातीचा जो आकडा असेल तो A - D असेल, त्यानंतरचा आकडा A असेल आणि त्यानंतरचा आकडा A + D असेल. सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर तुमच्यासाठीच करत आहे, त्यामुळे डायरेक्ट पण मी सांगू शकलो असतो की हा बाबा 3 नंबर आहेत A - D A + D, पण ते कसे आले हे पण कळलं पाहिजे. त्यासाठी मी हे एक उदाहरण दिलं, त्याच्यावरनं तुम्हाला कळलं असेल, आणि हे एक उदाहरण दिलं, ह्याच्यावरनं पण तुम्हाला कळलं असेल. ओके, चला आता रब करूया. मग तुम्हाला 3 नंबर कळले कुठले आहेत A - D A + D. चलो रब करूया सगळं आपण, आणि आता डायरेक्ट आपल्या प्रॉब्लेमला जाऊ. चलो, काय म्हणतोय आपला प्रॉब्लेम की 3 अँगल आहेत ट्रायंगलचे आणि ते कसे आहेत AP मध्ये, तर ते 3 अँगल कसे असतील, 3 अँगल्स आपण कसे कन्सिडर करणार आहेत A - D A आणि A + D. पुढची लाईन ते काय म्हणतात स्मॉलेस्ट अँगल इज 40 डिग्री. मग ह्यातला सगळ्यात छोटा नंबर काय A - D, म्हणजे A - D ची किंमत किती दिली त्यांनी 40 डिग्री एवढी दिली आहे. ओके, आता आपल्याला इथं 40 डिग्री एवढे दिले. आता आपल्याला इथं माहिती आहे की आता ह्याच्या पुढे आपल्याला काय करता येते का, तर आपल्याला एक गोष्ट दिसते D माहित नाहीये, आपल्याला A माहित नाहीये, इथं शिफ्टिंग केलं तरी काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आपल्याला एक गोष्ट माहिती की आता ट्रायंगल दिलाय. ओके, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे ट्रायंगल्सच्या तिन्ही जे अँगल्स असतात त्यांची बेरीज किती होते 180 होते. अँगल A + अँगल B + अँगल C, तिन्ही अँगल्सची तिन्ही कोनांची बेरीज किती होते 180 डिग्री होते, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच A - D हा एक अँगल प्लस A + A + D हा 2 अँगल, म्हणजे हा अँगल नंबर 1, अँगल नंबर 2, अँगल नंबर 3, ह्या तिघांची ॲडिशन किती होणार 180 डिग्री होणार आहे. हे बेसिक आहे, आपण 7वी 8वी पासून शिकत आलेलो आहेत हे गोष्टी. मग चला ह्यांनाच ॲड करा A - D + A + A + D. आता +D आणि -D प्लस मायनस काय होतं मायनस होतं, म्हणजे D - D काय होणार
तर उत्तर आपलं येणार 0. म्हणजे हे दोन्ही काय होणार आहे, एकमेकाला कॅन्सल होणार आहेत, 0 होणार आहेत. मग राहत आहे काय फक्त ए प्लस ए. उत्तर काय येतं 3a इज इक्वल टू 180 डिग्री. आता 3a बराबर 180 डिग्री असेल तर a ची किंमत किती येणार? ए कसा काढायचा? ए इकडं 180 भागिले 3. मग 3 सख 18. ठीक आहे, साहित्रिक 18 शून्य आहे तसा. म्हणजे ए ची किंमत किती आली? 60 डिग्री आली. ए ची किंमत किती आली मित्रांनो? 60 डिग्री एवढी आलेली आहे. ओके, सगळ्या गोष्टी आपण एका बाजूला घेऊया, त्याला रिसाइज करूया म्हणजे आपल्याला भरपूर जागा मिळेल. ओके, ह्याला छोटं करूया आपण. हे पण जे आता सोडवलं याला पण आपण काय करूया, छोटं करूया म्हणजे जागा मिळेल. चलो, इथपर्यंत सर्वांना कळलं. मग आपण आता ए आपल्याला मिळालाय म्हणजे ह्यातला एक अँगल मिळालाय. ठीक आहे, तो आहे 60 डिग्री. ए तर आपल्याला मिळाला तो आहे 60 डिग्री. आता ए मायनस डी काय दिलाय आपल्याला? 40 डिग्री दिलाय. सगळ्यात छोट्या अँगलची मेजरमेंट 40 डिग्री दिले. तर ए आपला किती आला? इथं 60 डिग्री तुम्हाला दिसतो. ए ची किंमत आली 60 डिग्री. मग टाका 60 डिग्री वजा डी इज इक्वल टू 40 डिग्री. आता हा वजा डी पलीकडच्या साईडला जाणार आणि 40 अलीकडच्या साईडला येणार. शिफ्टिंग नॉर्मल आपलं मॅथ्स, बेसिक मॅथ्स. ओके, डी. मग डी ची किंमत किती आली? 60 वजा 40 20 डिग्री एवढी आली. म्हणजे ए मायनस डी एक अँगल तर आपल्याला मिळाला 40 डिग्री, डिफरन्स मिळाला 20 डिग्री. म्हणजे एक अँगल ए मायनस डी आला 40. ए आला ए किती आलता आपला? 60 आलता ना, 60. आणि ए प्लस डी किती येणार? ए प्लस डी म्हणजेच किती? 60 अधिक डिफरन्स किती आहे? 20. किती येणार आहे? 80 डिग्री येणार. झाले, आपल्याला 3 अँगल मिळाले आपले. कळतंय इथपर्यंत सर्वांना? तिन्ही अँगल आपल्याला मिळालेले आहेत. हे मी इथं लिहितो. ठीक आहे, इथं लिहितो. म्हणजे ए प्लस डी आपला अँगल, तिसरा अँगल किती मिळाला? हा पहिला अँगल, हा दुसरा अँगल आणि हा तिसरा अँगल. तिन्ही अँगलची मेजरमेंट आपल्याला मिळाली आहे. तिन्ही अँगल किती आहेत? 40 60 80. सगळे एपी मध्ये आहेत का चेक करा. 40 आणि 60 मध्ये कितीचा फरक आहे? 20 चा फरक आहे. 60 आणि 80 मध्ये कितीचा फरक आहे? 20 चा फरक आहे. म्हणजे हे तिन्ही नंबर एपी मध्ये आहेत. इथपर्यंत तर आपण बरोबर सोडवलेलं आहे. तर आता आपल्याला काय म्हणतात ते, तुम्ही अँगल काढले. ओके, मग सांगा हे अँगल तिन्ही काय आहेत? 40 60 80. पण हे कशात आहेत? डिग्री मध्ये. म्हणजे अर्धा प्रॉब्लेम तर आपला सुटलाय की आपण अँगल काढलेत ते डिग्री मध्ये काढलेत. आता त्यांचं रूपांतर कशात करायचंय? रेडियन मध्ये. मग पहिला अँगल काय आहे? ए मायनस डी. तो किती दिलाय? 40 डिग्री दिलाय. मग चला डिग्रीचं रेडियन करायचंय तर कशाने मल्टिप्लाय करणार? पाय बाय 180. पाय नेहमी वर असतो रेडियन मध्ये, तुम्हाला माहिती आहे. पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं. शून्याला शून्य कट होतो. बरोबर, 4 आणि 18 हे दोन्ही डिव्हिजिबल आहे. मग 4 दुने 2 चा म्हणजे 2 चा 4 है ना, बे दुने 4 आणि 92 18. मग हे उत्तर किती आलं? 2 पाय बाय 9 रेडियन. म्हणजे 40 डिग्रीची किंमत किती आली? 2 पाय बाय 9 रेडियन एवढी आली. आता पुढचा अँगल जो आहे आपला ए, त्याची किंमत किती होती? 60 डिग्री. मग ह्याचं पण सेम काय करणार तुम्ही? 60 गुणिले पाय अपॉन किती? 180. सरळ सरळ आहे. 60 एके 60, 60 त्रिक 180. मग हे आलं पाय बाय 3 रेडियन. आणि तिसरा अँगल किती होता? 80 डिग्री आहे ना. 60 अधिक ए प्लस डी करतोय ना आपण, ए प्लस डी, सॉरी ए प्लस डी. 60 अधिक 20 किती आलता आपला? 180 डिग्री आलता. मग 80 गुणिले पाय अपॉन 180. मग 0 ला 0 कट. ओके, 0 ला 0 कट होतोय. नंतर आता दोन्ही बघा 8 18 कुणाच्या पाड्यात आहेत तर कुणाच्याच नाही, पण डिव्हिजिबल बाय 2 आहेत है ना. 2च्या डिव्हिजिबिलिटी मध्ये असतात. म्हणजे 2च्या टेबलमध्ये 8 कितीला आहे? 2 4 चा 8 डिवायडेड बाय 2 6 चा सॉरी 2 9 चा 18. त्यामुळे हा तिसरा अँगल आला 4 पाय बाय 9 रेडियन. आता 4 आणि 9 वेगवेगळे आहेत. एक ऑड आहे, एक इव्हन आहे. कोणीच कोणाच्या टेबलमध्ये नाही ना, कॉमन फॅक्टर आहे. त्यामुळे आहे तसं ठेवायचं. म्हणजे आपले 3 अँगल डिग्रीज मध्ये किती आले? डिग्री मध्ये किती आले ते सांगा चला. डिग्री मध्ये किती आले? 40 डिग्री, 60 डिग्री आणि 80 डिग्री. आणि हेच अँगल रेडियन मेजर मध्ये किती आले तर सांगा चला. रेडियन किती आलं? पहिलं 2 पाय बाय 9, 2 पाय बाय 9 रेडियन. दुसरं किती आलं बघा? पाय बाय 3 रेडियन. आणि तिसरी किती आलं? 4 पाय बाय 9 रेडियन. 4 पाय बाय 9 रेडियन.
अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतला आहे. ठीक आहे, टॉप टू बॉटम A to Z सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितल्या आहेत. पहिल्यांदा आपण काय केलं तर ट्रायंगलमध्ये आपल्याला माहिती AP कसा असतो ते मी तुम्हाला शिकवलं. AP मध्ये 3 नंबर कसे काढायचे तर एक नंबर घ्यायचा A-D, दुसरा नंबर घ्यायचा A, तिसरा नंबर घ्यायचा A+D. आता आपल्याला माहिती त्यातला स्मॉलेस्ट अँगल म्हणजे A-D ची व्हॅल्यू दिली 40 डिग्री, पण तेवढ्यातनं काय निघत नाही. मग हा ट्रायंगल आहे, ट्रायंगलच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते 180 असते. म्हणजे A-D + A+D हे 180 येणार. त्यातून A ची व्हॅल्यू निघाली 60 डिग्री. A 60 डिग्री निघाला तर आपल्याला एक अँगल आधीच माहिती आहे स्मॉलेस्ट अँगल 40 आहे. मग मधला अँगल मिळाला 60. तर पुढचा अँगल काढण्यासाठी आपण डिफरन्स काढला. डिफरन्स किती आला 20 डिग्री आला. म्हणजे पुढचा अँगल आपला बनणार 80 डिग्री. म्हणजे 3 अँगल मिळाले 40 डिग्री, 60 डिग्री आणि 80 डिग्री. आणि त्यांचंच रेडियन केलं. रेडियन करायसाठी आपण मल्टिप्लाय बाय π/180 केलं की आपलं उत्तर रेडियन मध्ये येतं. आणि रेडियन मध्ये आन्सर आले 2π/9 रेडियन, 3π/3 रेडियन आणि 4π/9 रेडियन. ओके, ह्या गणितात कुणाला काय अडचण आहे का? नसेलच, सगळ्यांना कळलं असेल. आपण खूप व्यवस्थित शिस्तीत चाललोय. सुरुवातीलाच घड्याळाला तुमचं डोकं थोडं फिरलं असेल, पण एकदा आपण त्या गोष्टीवर म्हणजे 2दा-3दा तुम्ही त्या गोष्टी बघितल्या तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जातील. ठीक आहे, चलो आता नेक्स्ट प्रॉब्लेम ते काय म्हणतात की डिफरन्स बिटवीन 2 अक्यूट अँगल्स ऑफ अ राईट अँगल्ड ट्रायंगल. ओके, मग आता राईट अँगल ट्रायंगल आपल्याला कळला पाहिजे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये तुम्हाला माहिती हे एक अँगल किती असतो 90 डिग्री फिक्स आहे. राहतात किती अँगल, हा अँगल आणि हा अँगल. आता डिफरन्स बिटवीन 2 अक्यूट, आता हे दोन्ही अक्यूट आहेत आणि अक्यूट अँगल म्हणजे काय 90 पेक्षा कमी असतात. म्हणजे हा 90 पेक्षा कमी असणार, 30 असू शकतो, 60 असू शकतो किंवा दोन्ही 45 असू शकतात किंवा वेगवेगळे कॉम्बिनेशन बनू शकतात. ठीक आहे, एवढं तर सगळ्यांना माहिती आहे. मग आपण समजून घेऊया, ह्या अँगलला म्हणूया आपण X, ह्या अँगलला म्हणून घेऊया Y. मग ते काय म्हणतात डिफरन्स, ह्या दोघातला डिफरन्स म्हणजेच काय असतं सबट्रॅक्शन. X - Y किती दिलाय त्या दोन्ही अँगलचा फरक किती दिलाय 7π/30 एवढा दिलेला आहे. 7π/30 एवढा दिलेला आहे आणि हे रेडियन आहे. तर आता रेडियन, आता आपल्याला काय म्हणतात फाइंड द अँगल्स ऑफ ट्रायंगल इन डिग्री. म्हणजे बाकीचे जे अँगल आहेत म्हणजे X आणि Y जे आहेत त्यांची किमती आपल्याला काढायच्यात आणि त्या किमती कशात पाहिजे आपल्या डिग्रीमध्ये पाहिजे. त्यामुळे आधी हे रेडियन काढून घेऊ आपण. ठीक आहे, रेडियनचं डिग्री करून घेऊ. मग आपण शिकलोय रेडियनचं डिग्री करायचं असेल, रेडियनचं आपल्याला काय करायचं डिग्री करायचंय तर कशाने मल्टिप्लाय करणार 180/π ने का π/180 ने. मी सांगितलंय तुम्हाला आपण डिग्री जेव्हा करतो तेव्हा आपला पाय पूर्ण कट होतो. आता इथं कुठं आहे 7π मध्ये पाय वर आहे, त्यामुळं पुढं पाय कुठं असला पाहिजे खाली असला पाहिजे है ना. त्यामुळं आपण कशाने मल्टिप्लाय करतोय 180/π ने मल्टिप्लाय करतोय. असं केल्यामुळे आपलं उत्तर येतं आता डिग्रीमध्ये. ओके, आता हे अँगल कशात येणार आहे डिग्रीमध्ये. आता इथं रेडियन होता, रेडियनचा आपण डिग्री करतोय है ना. त्यामुळे आपण 180/π ने मल्टिप्लाय केलं. मग सिंपल आहे, सरळ सरळ. पायला पाय काय होणार कट होणार, 0 ला 0 कट होणार, 3 1 चा 3, 3 6 चा 18, 7 6 चा किती होतं 42 एवढं होतं आणि डिग्री झालं 7 6 चा 42. म्हणजे आपलं उत्तर किती आलं 42 डिग्री. म्हणजे 7π/30 डिग्रीमध्ये केलं तर किती होतंय 42 डिग्री एवढं होत आहे. कळतंय. मग आपण जागा वाया न घालवता हे सगळं रफ करू आणि हे हिथं लिहू आपण. ठीक आहे, हे इकडं पुढं लिहू आपण. उत्तर काय आलं आपलं 42 डिग्री एवढं उत्तर आलेलं आहे. तर आता म्हणजे X - Y ह्याची व्हॅल्यू किती आली 42 डिग्री एवढी आलेली आहे. आता पुढं काय, तर पुढं काय नाही सुचलं तर सरळ दिलंय. हा काय आहे ट्रायंगल आहे. आता तुम्हाला माहिती आहे ट्रायंगलच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते 180 असते. म्हणजे समजा मी ह्याला म्हणलं अँगल A, अँगल B, अँगल C, तर आपण सरळ सरळ लिहूया. आपल्याला माहिती आहे अँगल A ची मेजरमेंट प्लस अँगल B ची मेजरमेंट प्लस अँगल C हे किती बनतात 180 बनतात. आता अँगल A चं माप किती दिसतंय तुम्हाला इथं X दिसतंय, लिहून घ्या. अँगल B चं माप किती दिसतंय 90 डिग्री दिसतंय. अँगल C चं माप किती दिसतंय Y दिसतंय = 180 डिग्री. ठीक आहे, 180 डिग्री. मग चला जे आपल्याला माहित नाही ते एका बाजूला ठेवा. X + Y ची किंमत माहित नाही. 90 अलीकडे प्लस आहे, पलीकडे गेल्यावर काय होणार मायनस होणार. 180 मधून 90 गेले राहतात किती 90. मग इथं आपल्याला एक इक्वेशन मिळालं X + Y = 90. ह्याला म्हणा एक इक्वेशन. ठीक आहे, आपल्याकडे हे इक्वेशन आधीच होतं, ह्याला म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर 1 आणि ह्याला म्हणा इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला लिनियर इक्वेशन तुम्ही शिकलेले आहात है ना. लिनियर इक्वेशन शिकलाय तुम्ही, कसं सॉल्व्ह करायचं काय करायचं ते है ना. X Y च्या किमती तुम्हाला काढता येतात. तर सरळ सरळ दिसतंय इथं X आहे इथं X आहे
इथं मायनस वाय आहे, इथं प्लस वाय आहे, जे मायनस प्लस. मग इथं तुम्हाला कुठलं ऑपरेशन करावं लागणार आहे, काय करावं लागणार आहे, तर इक्वेशन 1 आणि 2 तुम्ही काय करताल, ऍड करताल. मग तुम्ही लिहिणार ऍड 1 and 2. त्यामुळे काय होईल बघा, x minus y is equal to 42 प्लस x प्लस y is equal to 90 डिग्री. मग x प्लस x काय होईल 2x आणि प्लस मायनस काय होणार, मायनस म्हणजे y मायनस y काय होणार 0 येणार आहे. त्यामुळे हे येतं प्लस 0 इज इक्वल टू 9 अधिक 4 किती असतं 13, 132 डिग्री हे आलं. मग आता आपल्याला इथे सरळ दिसतंय 2x ची किंमत किती आली 132 डिग्री आली. म्हणजेच x ची किंमत किती होणार 132 डिग्री भागिले 2. म्हणजे x बरोबर 132 भागिले 2 बेसख 12, 13 मधनं 12 गेले राहिले 1, 1 आणि 2 म्हणजेच 12, परत 66 हे आपलं उत्तर आलं. मग x ची किंमत किती आली 66 एवढी आलेली आहे. कळतंय सर्वांना. x ची किंमत म्हणजे एक अँगल तर आपल्याला मिळालाय, किती मिळालाय तो एक अँगल आपल्याला मिळाला 66. मग हेच आता एक x मिळालाय तो कुठल्या पण एका इक्वेशन मध्ये टाका. ओके, कुठल्या पण इक्वेशन मध्ये आपण टाकू, इक्वेशन नंबर 1 मध्ये टाका. 1 मध्ये टाकलं तर काय होईल, तर नीट लक्ष द्या. आता आपण दोन्हीकडे टाकून बघू, ठीक आहे. तुम्हाला जसं वाटतंय तसं आपण दोन्हीकडे टाकून घेऊ. x मायनस वाय इज इक्वल टू किती होते आपले 42 डिग्री होते. x ची किंमत किती आली आपली 66 आली, मायनस वाय इज इक्वल टू 42. आता 42 अलीकडे घ्या, वाय पलीकडे न्या. 42 अलीकडे आणला, पलीकडे प्लस आहे, अलीकडे आला तर काय बनणार तो मायनस, आणि वाय अलीकडे असताना मायनस होता, पलीकडे गेला तर काय बनणार प्लस. आता हे उत्तर किती येणार, 6 मधनं 2 गेले राहिला किती 2, 6 मधनं 4 गेले राहिले किती 2, म्हणजे हे उत्तर आलं 22 डिग्री. ठीक आहे, 6 मधनं 2 गेले राहतात 4 ना, इकडं 24 डिग्री. ठीक आहे, 6 मधनं 4 गेले राहतात 2, 6 मधनं 2 गेले राहतात 4, म्हणजे y ची किंमत किती आली 24 डिग्री आली. आणि तेच तुम्ही दुसऱ्या इक्वेशन मध्ये टाकलं, काय होतं इक्वेशन आपलं x प्लस वाय इज इक्वल टू 90 डिग्री बरोबर. y इकडे घ्या 90 मायनस x ची किंमत किती 90 मायनस 66, y ची किंमत परत 30 तुमची येणार आहे. y बरोबर किती येत होतं 24 डिग्री एवढेच येत आहे. मग झालं, आपले दोन्ही अँगल इथं आपले व्यवस्थित निघली आहे बरोबर ना. दोन्ही अँगलची मेजरमेंट व्यवस्थित काढली आहे आपण. काय दोन्ही अँगल आपले, एक अँगल आहे 66 डिग्री, ओके, एक अँगल आहे आपला 66 डिग्री आणि दुसरा अँगल काय आला 24 डिग्री. मग तुम्ही सरळ सरळ शेवट एक वाक्य लिहायचं, द अँगल्स ऑफ ट्रायंगल्स इन डिग्री आर 66 डिग्री अँड 24 डिग्री. झालं, आपण दोन्ही अँगल इथं व्यवस्थितरित्या काढलेले आहेत. कळतंय. चलो जायचं पुढं. ओके, आता पुढं 1 अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 2π/9 रेडियन. आता क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे. ठीक आहे, काय दिलंय तुम्हाला क्वाड्रिलॅटरलला बाजू किती असतात 4 बाजू असतात. मग ह्याला आपण म्हणूया ABCD हा आपला काय आहे क्वाड्रिलॅटरल आहे. कळतंय, ABCD हा क्वाड्रिलॅटरल आहे. त्यातला ते काय म्हणतात 1 अँगल, एक अँगल त्यांनी दिलाय, त्याची मेजरमेंट किती आहे 2π/9 रेडियन एवढी आहे. अँड द मेजर्स ऑफ अदर 3 अँगल्स आर इन द रेशिओ 3:5:8. ओके, मग ते राहू द्या. बाकीच्या B:C: मेजरमेंट ऑफ अँगल B अँगल C, सॉरी आपण क्रमाने घेऊ. ठीक आहे, कसं पण घेतलं तरी चालतं. B: अँगल C अँगल D ही मेजरमेंट किती दिली आहे 3:5:8 एवढी दिलेली आहे. तर हे बाजूला राहू द्या. आधी आपल्याला जेवढं माहिती तेवढं बघून घ्या. मेजरमेंट ऑफ अँगल A किती दिली आहे 2π/9 रेडियन एवढी दिली आहे. आता रेडियनचा आपल्याला आधी डिग्री करू, कारण आपला प्रॉब्लेम काय म्हणतोय फाइंड द मेजर्स इन डिग्री, म्हणजे सगळे अँगल आपल्याला डिग्रीत काढायचे आहेत. त्यामुळे एक अँगल रेडियन दिलाय त्याला आधी डिग्री करून घ्या, म्हणजे एक अँगल तरी व्यवस्थित डिग्रीमध्ये मिळून जाईल आणि त्याच्या बेसिसवर आपण बाकीचे अँगल काढूया. मग 2π/9 ह्याला कशाने मल्टिप्लाय करायचं सांगा, पाय कट करायचा आहे त्यामुळे पाय येणार खाली, डिवायडेड बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं. मग हे काय बनणार आपलं रेडियन बनणार. मग चलो सिंपल मॅथ्स, पायला पाय कट होतो बरोबर आहे. 9 1 चा 9, 9 2 चा 18, 0 आहे तसा. 2 2 चा काय होतो 4 होतो, 0 आहे तसा, म्हणजे हे किती बनणार 40 डिग्री एवढं बनणार. ठीक आहे, आपल्याला डिग्री बनवायचं आहे ना, हे चुकून मी इकडं रेडियनच लिहिलं, आपण डिग्री बनवायचं आहे. म्हणजे 2π/9 रेडियन म्हणजे किती डिग्री झाला आपला 40 डिग्री एवढा झालेला आहे. कळतंय, 40 डिग्री एवढा झालेला आहे. ओके, आता अजून एक गोष्ट आपण शिकलोय, 40 डिग्री तर आपल्याला मिळालाय. आता ते काय म्हणतात की बाकीचे अँगल्स 3:5:6 8 ह्या रेशोमध्ये आहेत. मग आपण तो
जो अँगल आहे त्याला आपण एक्स कन्सिडर करू, 3x 5x आणि 8x. मग आपल्याला माहिती आहे की जे क्वाड्रिलॅटरल आहे त्याच्या चारही कोण्यांची बेरीज, चारही कॉर्नरची, चारही अँगलची बेरीज किती होते? 360 डिग्री होते. सिंपल. ओके. मग त्यात आपल्याला अँगल ए मिळालाय. अँगल ए ची बेरीज किती, किंमत किती? 40 डिग्री. बी मी काय म्हणलं तुम्हाला, कन्सिडर करा, तो 3x आहे, 3च्या पट्टीत आहे, त्यामुळे x कन्सिडर करू आपण. 3x आहे. सी 5x आहे आणि डी किती x आहे? 8x आहे, बराबर 360 डिग्री. आता हा 40 इकडं आहे तो पलीकडे पाठवून द्या. 40 पलीकडे गेला तर इकडे बघा, ह्या सगळे एक्स वाल्यांची ऍडिशन करून घ्या. 8 आणि 5 किती होतात? 13. 13 आणि 5 किती होतात? 8 आणि 5 13 आणि 13 आणि 3 म्हणजे इथं राहतोय 16x, बरोबर. 360 मायनस 40 केलं, उत्तर किती येते? 320 डिग्री एवढं येते. म्हणजे इकडं आपला 16x इज इक्वल टू 320 डिग्री. म्हणजेच x बराबर काय येणार? 320 भागिले 16 डिग्री. दिसतंय? आता 16 एके 16, 16 दुने 32, म्हणजे x ची किंमत काय आली? 20 डिग्री एवढी आलेली आहे. x ची किंमत कशी आली कळलं सगळ्यांना? क्वाड्रिलॅटरल मध्ये चारही अँगलची जी ऍडिशन असते, बेरीज असते, ती किती होते? 360 होते. हाच कन्सेप्ट आपण वापरलेला आहे. मगाशी सुद्धा ट्रायंगल मध्ये आपण हाच कन्सेप्ट वापरला होता की ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची बेरीज होते 180. तसंच इथं हा क्वाड्रिलॅटरल आहे, त्यामुळं चारही साइड्सची बेरीज होणार किती? 360. मग चला, आपले अँगल काय होते? अँगल बी होता 3x म्हणजे 3 गुणिले 20, किती येणार उत्तर? 60 डिग्री. अँगल बी मिळाला 60 डिग्री. नंतर अँगल सी होता 5x म्हणजे 5 × 20 इज इक्वल टू 100 डिग्री, म्हणजे अँगल सी मिळाला 100 डिग्री. लास्ट राहतो आपला अँगल डी, किती आहे? 8x म्हणजे 8 गुणिले 20, 8 दुने 16, ठीक आहे. 8 दुने किती होता? 16, 160 डिग्री, म्हणजे अँगल डी ची किंमत मिळाली 160 डिग्री. आणि अँगल ए तर आपल्याला आधीच माहिती आहे, अँगल ए किती होता आपला? 40 डिग्री एवढा निघालेला होता. इथं मग आपल्याकडे आता चारही कोनांची बेरीज, चारही कोनांचे जे अँगल्स आहेत, चारही अँगल्स आहेत ते आहेत अँगल बी इज इक्वल टू 60 डिग्री, अँगल सी इज इक्वल टू 100 डिग्री, अँगल डी इज इक्वल टू 160 डिग्री आणि लास्टवाला अँगल ए इज इक्वल टू 40 डिग्री. मग चारही अँगल आपण अशा प्रकारे काढलेले आहेत. कळतंय सर्वांना? मग सगळे अँगल निघालेत आपले. कुणाला काय शंका? सगळं बेसिक वरच आपलं चाललेलं आहे. इथं नवीन काय कन्सेप्ट नाहीये. नवीन कन्सेप्ट फक्त एवढाच होता, एवढाच, रेडियनचं डिग्री करणं. बाकी तर सगळं जुनंच आहे. ह्यात कोणाला काय प्रॉब्लेम असेल असं मला वाटत नाही. चला पुढे जाऊया आपण. फाइंड द नंबर ऑफ साइड्स ऑफ रेग्युलर पॉलिगॉन. तर पॉलिगॉन म्हणजे काय? तर ज्याला पॉलीचा अर्थ असतो भरपूर आणि कॉन म्हणजे साइड्स, ठीक आहे. ज्या कुठल्या आकाराला भरपूर अशा साइड्स असतात त्याला म्हणायचं पॉलिगॉन. म्हणजे त्या पॉलिगॉन म्हणजे एवढे सगळे, मी हे चित्र तुमच्यासाठी लावले. ट्रायंगल सुद्धा एक पॉलिगॉन आहे, स्क्वेअर सुद्धा एक पॉलिगॉन आहे, रेग्युलर पेंटॅगॉन ज्याला 5 साइड आहेत तो सुद्धा एक पॉलिगॉन आहे, हेक्सागॉन सुद्धा पॉलिगॉन आहे. जेवढे आकार तुम्हाला इथे दिसत आहेत ते सगळे काय आहेत? पॉलिगॉनच आहेत. ओके. मग ते म्हणतात की एक शेप आहे कुठला तरी, त्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ साइड्स काढायचेत. नंबर ऑफ साइड्स काढायला लावलेत त्यांनी आपल्याला. ते काय म्हणतात की आता आपल्याला माहित नाही नंबर ऑफ साइड किती. जसं आपल्याला इथं माहिती आहे ट्रायंगल दिसतोय, ट्रायंगलची नंबर ऑफ साइड माहिती आपल्याला 3 आहे, स्क्वेअर मध्ये साइड्स किती? 4 आहे, पेंटागॉन मध्ये 5 आहे, नॉनॅगॉन मध्ये 9 आहे, ऑक्टॅगॉन मध्ये 8 आहे. आता ह्या माहिती म्हणून आपल्याला, पण इथं पॉलिगॉन माहिती का दिलाय कुठला? आता हे सगळे पॉलिगॉन आहे, पण ह्यातला कुठला शेप आहे तो आपल्याला माहिती का? नाही. म्हणजे साइड्स किती आहेत माहिती का? नाही. त्यामुळे पहिलं वाक्य आपण काय लिहायचं? नंबर ऑफ साइड्स आपण काय कन्सिडर करायच्या? n कन्सिडर करू. ठीक आहे. तुमच्या बुक मध्ये n कन्सिडर केलंय, nच कन्सिडर केलं, किंवा तुम्ही x पण कन्सिडर करू शकता. ठीक आहे. आता ते काय म्हणतात? रेग्युलर पॉलिगॉन इफ ईच ऑफ इंटेरियर अँगल. आता प्रत्येक अँगल त्या पॉलिगॉनचा किती आहे म्हणतात ते? 4π/5 रेडियन आहे. आता 4π/5 रेडियन म्हणजे किती डिग्री हे करून घेऊया पहिल्यांदा. 4π/5 रेडियन. आता हे रेडियन मध्ये दिलंय, ह्याला डिग्री करायचंय, तर तुम्हाला माहिती आहे कशाने मल्टिप्लाय करणार? आता पायला पाय कट व्हायला पाहिजे, त्यामुळे तुम्ही पाय खाली घेणार आणि 180 वर घेणार. तर मग पायला पाय होतोय कट. ओके. पायला पाय होतोय कट. थांबा 1 मिनिट. पायला पाय होतो कट. आता सरळ सरळ आहे. ठीक आहे. 5 चा 5 3 चा 15, 18 मधनं 15 गेले, राहतात 30. ठीक आहे. 5 सक 30 म्हणजे 4 गुणिले 36 हे आपला आन्सर येते. 4 गुणिले 36 म्हणजे किती? 6 4 चा
24 हातचे आले 2, 4 त्रिक 12 आणि 2 14. म्हणजे उत्तर किती आलं 144 डिग्री एवढं उत्तर आलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहिती ते काय म्हणतात इंटेरियर साइड्स, ईच ऑफ इंटेरियर साइड म्हणजे प्रत्येक जो आतला कोण आहे, प्रत्येक जो अँगल आहे त्या पॉलिगॉनचा तो किती आहे 144 डिग्री आहे असं ते म्हणतात. कळतंय सगळ्यांना? कळतंय मी काय म्हणतोय नक्की? चलो आता पुढे जाऊया. आता ह्याचा समजा आपण कुठला पण शेप कन्सिडर करू, कुठला पण समजा हा कन्सिडर केला. आता हा आतला साइड ते म्हण समजा पेंटागॉनच आहे असं समजू आपण, ठीक आहे, कुठला पण समजू, प्रत्येक मी समजून सांगतो, टेन्शन घ्यायचं नाही. आता ते म्हणतात ही साइड आपली किती आहे, उत्तर काय आलं आपलं 144 डिग्री आलं. 144. समजा मी एक कन्स्ट्रक्शन केलं आणि ही लाईन वाढवली, ठीक आहे, मी पिवळी लाईन घेतो, ही लाईन अशी मी वाढवली, ही अख्खी सरळ लाईनच आहे ना, ही लाईन मी वाढवली तर ही कुठली लाईन होती स्ट्रेट लाईन. म्हणजे हा अख्खा अँगल किती होणार 180 डिग्री होणार आहे. बरोबर, हा अख्खा अँगल किती होणार 180 डिग्री एवढा होणार आहे. बरोबर आहे ना. मग इथं आपल्याला हा अँगल काढता येईल, ठीक आहे, हा जो अँगल आहे एक्स तो काढता येईल. कसं काढणार तुम्ही, ही बाजू माहिती आहे आपल्याला, ही बाजू माहिती आहे, हे अख्खं माहिती आहे. मग तुम्ही काय करणार 180 वजा 144 करणार. इथं कुठल्या पण साईडला ही बाजू लांबवा, हे 144 आहे, तुम्हाला हे काढता येईल. ही बाजू लांबवा, हे 144 आहे, तुम्हाला ही बाजू काढता येईल. कारण हे अँगल प्लस हे अँगल ह्या दोनांची बेरीज किती आहे ते 180. कारण हा कुठला अँगल आहे स्ट्रेट अँगल आहे. कुठले अँगल बघायला मिळतात हे स्ट्रेट अँगल, आणि हे सगळीकडे लागू होते. बघा इथं केलं तरी हा 180 टोटल, इथं केलं तरी हा 180 टोटल, असं केलं तरी हा अख्खा 180 टोटल. त्यामुळे आपल्याला इंटेरियर अँगल माहिती आहे, तर आपण काय करतोय आता एक्सटेरियर अँगल काढून घेतोय. ठीक आहे, आता एक्सटेरियर अँगल काढून घेतला की आपल्याला काय मिळतोय ते बघूया आपण. ठीक आहे, चलो मग आपण आधी ते सूत्र वापरून एक्सटेरियर अँगल काढून घ्या. इंटेरियर अँगल तर आपल्याला मिळालं, इंटेरियर अँगल किती 144, इथं लिहितो मी. इंटेरियर अँगल आपला किती आलाय 144 आलेला आहे. आता आपल्याला एक्सटेरियर अँगल काढायचं, तर का काढायचं आहे कारण आपल्याला ह्याच्या बाजू काढायच्यात. मग साइड्स काढण्यासाठी आपल्याला महत्वाचा असतो एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर अँगल कसं काढणार तुम्ही 180 वजा 144 करणार. 180 डिग्री वजा 144 कसं काढलं एक्सटेरियर अँगल सगळ्यांना कळलंय ना. ठीक आहे, मग अशी दाखवले तसंच मी परत एकदा सांगतो. ठीक आहे, हे आपण कन्स्ट्रक्शन करतो, हा इंटेरियर अँगल दिलाय, हा अँगल काढायचा असेल तर आपल्याला माहिती हे टोटल किती आहे 180. मग 180 मधून आपण हा अँगल जर मायनस केला तर आपल्याला हा बाहेरचा अँगल मिळणार आहे. मग तोच आपण करतोय प्रयत्न. ठीक आहे, तोच आपण प्रयास करतोय, त्यामुळे आपल्याला एक्सटेरियर अँगल मिळतोय. मग 180 वजा जर आपण 144 केलं तर उत्तर किती येतंय आपलं, काढा उत्तर किती येत आहे आपलं उत्तर 36 डिग्री एवढं उत्तर येत आहे. किती उत्तर येत आहे 36 डिग्री एवढं उत्तर येत आहे. कळतंय सगळ्यांना. आता साइड्स जर काढायचे असतील, साइडची नंबर ऑफ साइड्स काढायचे असतील तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला तेवढा तुम्ही लक्षात ठेवा. फॉर्म्युला काय सांगतो 360 डिग्री भागिले एन जर केलं, एन म्हणजे काय घेतलंय आपण, एन म्हणजे नंबर ऑफ साइड्स घेतले, 360 भागिले एन जर आपण घेतलं डिग्री तर अरे हा बा एक मिनिट, तोच प्रॉब्लेम आहे ते सारखा सारखा. 360 भागिले एन, 360 डिग्री भागिले एन जर आपण केला तर ते बराबर एक्सटेरियर अँगल असतो. ठीक आहे, 360 भागिले साइड्स केलं तर ते आपला एक्सटेरियर अँगलच्या बराबर येतं. एवढं कळतंय सर्वांना. चल मग आता एन काढायचं आहे, मग तुम्ही काय करणार इकडचं तिकडं तिकडचं इकडं, एन एका बाजूला घ्या. 360 भागिले काय आलं 36 आलं. मग 36 10 360 म्हणजे एन ची किंमत किती आली 10 आली. म्हणजे नंबर ऑफ साइड्स ह्या पॉलिगॉनचे किती आहे 10. म्हणजे हा तुम्हाला काय दिसतोय, हा आहे आपला डेकॅगॉन. हा शेप काय आहे डेकॅगॉन आहे, कारण ह्याला नंबर ऑफ साइड्स किती आहे 10 आहेत. कळलं कसं काढलं. सगळ्यात पहिल्यांदा आपण जो अँगल दिला इंटेरियर अँगल त्याला आपण डिग्रीमध्ये करून घेतलं. डिग्रीमध्ये करायसाठी 180 भागिले पाय केला, डिग्री आली 144 डिग्री. तर इंटेरियर अँगल काढला तर आपल्याला आता एक्सटेरियर अँगल काढायचा आहे, तर आपण कन्स्ट्रक्शन करून घेतो, एक स्ट्रेट लाईन काढतो. मग इथं स्ट्रेट लाईन झाली म्हणजे 180 डिग्री दोन्ही अँगल्सची बेरीज होणार. मग तेव्हा एक्सटेरियर अँगल जर आपण काढायला गेलो तर 180 वजा 144 करतो, एक्सटेरियर अँगल किती आला 36 डिग्री आला. साइड काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे की 360 भागिले आपण एन करतो,
बराबर एक्सटेरियर अँगल. मग एन म्हणजे आपली साईड आहे. मग 360 भागिले 36 केलं तर 36 10 360 हे उत्तर येते. म्हणजे आपल्या पॉलिगॉनला जो शेप आहे त्याला साईज किती आहेत? 10 साइड्स आहेत. ठीक आहे, किती साइड्स आहेत? 10 साइड्स आहेत. म्हणजे हा कुठला शेप आहे? डेकॅगॉन आहे. 10 साइडवाला डेकॅगॉन आहे. इथपर्यंत सर्वांना कळलं? इथं फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, हा वाला फॉर्म्युला जो की तुमच्यासाठी नवीन आहे. एवढा फक्त गोष्ट लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. बाकी तर म्हणजे मेन कन्सेप्ट आपला हाच होता की डिग्रीचं रेडियन करायचं आहे, बाकी तर तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला तुम्ही ह्याच्या आधी पण वापरला असेल, जेव्हा कधी आधी पॉलिगॉन्स वगैरे शिकला असाल, एक्सटेरियर अँगल इंटेरियर अँगल, त्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युला वापरला असेल. पण आता बरेच दिवस झाले असतील त्या गोष्टीला, त्यामुळे तुम्ही विसरलेले असताल. त्यामुळे लक्षात ठेवा, हा प्रॉब्लेम तुम्हाला एक्झामला पण येऊ शकतो. त्यामुळे हा एक फॉर्म्युला तेवढा लक्षात ठेवा, बाकी तर बऱ्यापैकी गोष्टी होऊन जातील. ठीक आहे, आता पुढचं गणित आहे जे की आपलं लास्ट गणित आहे. एवढं झालं की आपण सेशन एंड करणार आहोत, कारण तुमचा अख्खा सॉल्व्ड एक्झाम्पलचा पार्ट मी सोडून दिलेला आहे, तुमच्या बरोबरच मी सोडवलेला आहे. ठीक आहे, आता क्वार्टर पास्ट 5. आता इथं आपल्याला काय म्हणतात ते, फाइंड द अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड ऑफ क्लॉक ॲट, म्हणजे हे दोन टाइम आपल्याला दिलेत. एक टाइम दिलाय क्वार्टर पास्ट 5, ठीक आहे, क्वार्टर पास्ट 5, आणि दुसरा दिलाय क्वार्टर टू 12. आता क्वार्टर म्हणजे काय असतं, तर क्वार्टरचा अर्थ असतो 1/4. क्वार्टर म्हणजे काय? 1/4. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, हा आपला घड्याळ आहे, तर ह्याचे आपण 4 भाग करतो ना, 4 भाग करतो. हा एक क्वार्टर झाला, हा एक क्वार्टर झाला, हा एक क्वार्टर झाला, आणि हा एक क्वार्टर झाला. आणि चारही क्वार्टर जेव्हा एकत्र येतात, चारही क्वार्टर जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक राऊंड तयार होतो ना. 4 ला 4 करतो, एक अख्खा राऊंड पूर्ण होतोय. कळतंय? मग क्वार्टरचा अर्थ सर्वांना कळलाय. क्वार्टर म्हणजे 1/4 पार्ट, एक चतुर्थांश जो भाग असतो त्याला आपण काय म्हणतो? क्वार्टर असं म्हणतो. कळतंय सर्वांना? चलो, इथपर्यंत क्लिअर नसेल. आता क्वार्टर पास्ट 5, पास्ट 5 म्हणजे 5 वाजून गेलेत, 5 वाजून क्वार्टर झालेत, म्हणजे 5 वाजल्यानंतरचा क्वार्टर झालाय. म्हणजे 5 वाजल्यानंतर आपण एक चतुर्थांश भाग कव्हर केलाय. म्हणजे किती वाजलेत घड्याळात? 5:15 वाजलेले आहेत. 5 वाजल्यानंतर आपण क्वार्टर कव्हर केलाय, त्यामुळे क्वार्टर पास्ट 5. ठीक आहे, 5 वाजल्यानंतर क्वार्टर भाग कव्हर केलाय, त्यामुळे 5:15 वाजले. ठीक आहे, घड्याळात वेळ किती झाली आहे? 5:15 झाली आहे. सर्वांना कळलंय? त्यामुळे हे घड्याळ मी तुम्हाला इथं डिस्प्ले करून दिले. घड्याळात किती वाजलेत? 5:15 वाजलेले आहेत. आता इथं बघा, क्वार्टर टू 12 म्हणजे 12 वाजायला क्वार्टर आहेत. म्हणजे किती वाजलेत? 11:15 वाजलेले आहेत. कळतंय? शब्दरचनेत बघा बदल आहे. क्वार्टर टू 12, 12 वाजायला क्वार्टर आहे, म्हणजे 12 वाजायला क्वार्टर आहे, म्हणजे 12 वाजायला 15 मिनिट कमी आहेत. हा, हे पण सांगायचं राहिलं. ठीक आहे, एक क्वार्टर म्हणजे आपल्या इथं किती मिनिट आहेत? 15 मिनिट आहेत, है ना. हा 15 मिनिट, हे पुढचा 15 मिनिट, हा 15 मिनिट, आणि हा 15 मिनिट. 15 15 15 15 एकूण किती वेळ होतोय? 60 मिनिट. 60 मिनिट म्हणजे 1 तास. कळतंय ना? राहील लक्षात? मग 1/4 भाग म्हणजे 15 मिनिट. एवढं राहील लक्षात? चलो, मग आता बेसिक कन्सेप्ट आहे, तेवढं लक्षात ठेवा. फक्त 5:15 वाजलेत हे लक्षात ठेवा घड्याळात. इथं किती वाजलेत? 11:15 वाजलेले आहेत. आता व्यवस्थित लक्ष द्या. कळतंय? आता मी तुम्हाला तर एक गोष्ट मागाशी सांगितली होती, हा अख्खा भाग, ठीक आहे, मी जे सांगितलंय पुस्तकात तर त्यांनी डायरेक्ट दिलंय, तुम्हाला ते कळणार नाही डायरेक्ट, त्यामुळे मी व्यवस्थित जे सांगतोय ते लक्ष द्या. मला सांगा, हा अख्खा अँगल किती आहे? 90 डिग्री आहे, बरोबर. ह्या 90 डिग्रीचे आपण किती भाग करतोय? हा एक भाग, हा दुसरा भाग, आणि हा तिसरा भाग. म्हणजे ह्या भागाची किंमत किती आहे? सांगा लवकर. ह्या भागाची किंमत किती आहे? 30 डिग्री. ह्याची किंमत किती आहे? 30 डिग्री. आणि ह्याची किंमत किती आहे? 30 डिग्री. एवढं कळतंय? नक्की? चलो, इथपर्यंत कळलं? ओके, आता लक्ष द्या. ते काय म्हणतायत, आपल्याला अँगल काढायचा आहे. कुणाच्या मधला अँगल काढायचा आहे? म्हणजे इथं तुम्हाला प्रत्येक सेक्शन जो दिसतोय ना, ठीक आहे, मी काय म्हणतोय, इथं तुम्हाला प्रत्येक सेक्शन जो दिसेल, हा वाला, हा वाला, हा वाला, हा वाला, हा 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 जेवढे केवढे पार्ट तुम्हाला दिसतील, त्या प्रत्येकाचं मेजरमेंट किती आहे? 30 डिग्री आहे. एवढं लक्षात ठेवा. किती डिग्री आहे? 30 डिग्री आहे. एवढं लक्षात ठेवा. आता बघा, जेव्हा आपला काटा पहिल्यांदा 5 वाजलेले असतात, तेव्हा काटा आपला शार्प 5 वर असतो. कुठं असतो? शार्प 5 वर असतो. आणि हा काटा कुठं असतो? आपला शार्प 12 वर असतो. पण हा जो मिनिट हँड आहे तो हळूहळू पुढे सरकतो, त्यामुळे हा काटा स्थिर राहतो का? आपला आवर हँड स्थिर राहतो का? नाही, तो थोडा पुढे सरकलेला असणार आहे. ठीक आहे, 1-2 मिनिटाच्या अर्थाने किंवा थोडा जास्त. किती मिनिटांनी सरकला आपल्याला काय माहिती का? नाही. म्हणजे हा जो काटा आहे तो कुठल्या सेक्शनच्या मध्ये? ह्या भागात कुठेतरी असणार आहे. हा जो आपला मिनिट आवर हँड आहे
5 वाला जो काटा आहे तो ह्या भागात कुठेतरी असणार आहे. म्हणजे हा जो अँगल आहे, हा टोटल अँगल तो 30 डिग्री प्लस 30 डिग्री आणि वर काहीतरी असणार आहे. वर किती ते आपल्याला माहिती आहे का? तर नाही. म्हणजे हा जो अँगल आहे टोटल तो 60 प्लस काहीतरी राहणार आहे है ना. 60 प्लस 30 प्लस 30 प्लस काहीतरी राहणार आहे असणार आहे है ना. 30 प्लस 30 प्लस काहीतरी होणार आहे म्हणजेच 60 प्लस एक्स होणार आहे. एवढं तर कळतंय, कारण हा काटा थोडा पुढे आलेला असणार आहे. ठीक आहे, घड्याळ बघा, तुम्हाला कळत नसेल तर घड्याळ बघा, तुम्हाला कळेल की जसं जसं मिनिट हँड पुढे पुढे सरकत राहतो. आता हा पहिल्यांदा 5 वाजले तेव्हा हा बरोबर शार्प 5 वाजता 5च्या काट्याला होता आणि मिनिट हँड आपला 12ला होता. पण हा इथपर्यंत फिरस्तोर हा जो छोटा काटा आहे तो थोडा पुढे गेलेला असणार आहे ना. आणि आपल्याला अँगल कुणामधला काढायचा आहे? ह्याच्यामधला आणि ह्याच्यामधला अँगल काढायचा आहे. तर आपल्याला सरळ सरळ दिसतंय हा ह्याच्या पुढे गेलाय म्हणजे फिक्स 60 डिग्री एवढं तर अंतर आहे. कळतंय ना. 60 डिग्री तर कव्हर केलंय आपण, एवढं अंतर तर कव्हर केलंय. 60 प्लस काटा ह्याच्या पुढे कितीतरी गेलाय, एक्स गेलाय. मग मी तेच सांगतोय तुम्हाला, म्हणजे हा जो अँगल आहे तो किती बनणार आहे? 60 प्लस एक्स एवढा बनणार आहे. कळतंय सर्वांना? 60 प्लस एक्स एवढा बनणार आहे. आता तो एक्स किती आहे तो जेव्हा निघल तेव्हा आपल्याला कळेल की हा टोटल अँगल, जो टोटल अँगल ह्यांच्यामध्ये बनलाय तो किती आहे. तर चलो, आता हा पुढे कुणामुळे गेलाय? कधी गेलाय? जेव्हा हा आपला मोठा काटा आहे तो हिथून इथपर्यंत आलाय. हिथून इथपर्यंत आलाय म्हणजे 12 पासून तो 3 पर्यंत आलाय. म्हणजे त्याने किती मिनिट्स कव्हर केलेत सांगा? 15 मिनिट कव्हर केलेले आहेत. किती मिनिट कव्हर केलेत? 15 मिनिट कव्हर केलेले आहेत. कळतंय सगळ्यांना? किती मिनिट कव्हर केलेत? 15 मिनिट एवढे कव्हर केलेले आहेत. ओके, आता आपण मगाशी शिकलोय की मिनिट हँड साठी एक रोटेशन कितीच्या बरोबर असतं? तर एक रोटेशन कितीच्या बरोबर असतं आताच शिकलोय. थांबा मी परत तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, आपण शिकलेला भाग जो आहे तो तिथं परत जाऊ आपण, काट्यावाला भाग. कळतंय? एका मिनिट हँड साठी जी डिग्री असते ती किती दिसते तुम्हाला? 1 मिनिट म्हणजे किती डिग्री? 1/2 डिग्री. मग हाच कन्सेप्ट वापरायचा आहे. 1 मिनिट म्हणजे किती डिग्री? 1/2 डिग्री. मी तुम्हाला मागाशीच म्हणलेला हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि हाच पॉईंटवर क्वेश्चन येणार. 1 मिनिट म्हणजे 1/2 डिग्री. 1 मिनिट म्हणजे 1/2 डिग्री. तर 15 मिनिट म्हणजे किती? तर तुम्ही ह्याला काय करणार? 15 ने गुणणार. म्हणजे 15 गुणिले 1/2 म्हणजे 15/2 डिग्री. मग 15 मिनिटात आपला जो काटा आहे तो किती मिनिट तयार करतोय? 1 मिनिट म्हणजे 1/2 डिग्री, 1/2 डिग्री असेल. तर 15 मिनिट म्हणजे किती? 15/2 डिग्री. म्हणजे 15 मिनिटात हा जो काटा आहे तो अजून किती मिनिट जातोय? 15/2 डिग्री एवढा पुढे जातोय. आता 15/2 म्हणजे किती झालं ते? 7.5 डिग्री झालं है ना. 60 डिग्री प्लस 7.5 डिग्री. मग ह्याचं उत्तर किती येणार? 67. आता सगळ्यांना येत आहे ना हे पॉईंटवालं? इथं काय नसतं म्हणजे इथं पॉईंट आहे, पॉईंटच्या खाली पॉईंट घेतला. 60 प्लस 7.5 म्हणजे 67.5 अँगल ह्याच्यामध्ये तयार झालेला आहे. कळतंय सगळ्यांना? 1 मिनिट अर्धा डिग्री पुढे जाते. तर आपण 15 डिग्री पुढे आलोय. 15 मिनिट अंतर कव्हर केलंय. मग 15 मिनिटात किती काटा किती डिग्रीने फिरला असेल? एका मिनिटात तो अर्धा डिग्रीने फिरतोय. तर 15 मिनिटात 15/2 डिग्रीने फिरलाय, 15/2 डिग्रीने फिरलाय. कळतंय? त्यामुळे हा जो अँगल जो एक्स्ट्रा आपण ट्रॅव्हल केले, हा एक्स्ट्रा जो ट्रॅव्हल केले ते किती एक्स्ट्रा ट्रॅव्हल केले? 15/2 डिग्री ट्रॅव्हल केले. त्यामुळे आपण 60 प्लस हे एक्स्ट्रा 15/2 मोजतो आणि हा टोटल अँगल किती होतो आपला? 67.5 डिग्री एवढा होतोय. कळतंय सर्वांना? नक्की? ओके, कळलं नसेल 1-2दा ते सॉल्ट एक्झाम्पल बघा, तुम्हाला नक्की कळून जाईल. मी तुम्हाला क्वार्टर काय असतं ते सांगितलंय. क्वार्टर पास्ट 5 म्हणजे 5 वाजल्यानंतर क्वार्टर झालाय म्हणजे 15 मिनिट होऊन गेलेत. मग काटा कुठं असेल ते आपल्याला काढायचं आहे. दोन्ही काट्यांमधला अँगल काढायचा आहे. तर 15 मिनिट कंप्लीट करस तर हा अँगल जो आहे छोटा काटा तो 5 आणि 6च्या मध्ये आलाय. म्हणजे त्यांनी 3 ते 4 मध्ये 30 डिग्री कव्हर केलंय. 4 ते 5 मध्ये 30 डिग्री म्हणजे 60 डिग्री तर कव्हर अँगल झालाय. प्लस एक्स किती झालाय तो काढायचा आहे. मग 15 मिनिटात तो एवढा पुढे गेलाय है ना. 15 मिनिटात तो एवढा पुढे गेलाय. आता 15 मिनिटात किती पुढे गेलाय त्यासाठी आपल्याला 1 मिनिटात किती जातोय ते शिकणं महत्वाचं आहे. मग आपण शिकलोय आधीच की एका मिनिटात जो आपला मिनिट हँड आहे किंवा जो आवर हँड आहे, मिनिट हँड नाही आवर हँड पुढे गेलाय ना. कारण आवर हँड एका मिनिटात किती वेळात किती डिग्री कव्हर करतोय? एका मिनिटात अर्धा डिग्री कव्हर करतोय. तर 15 मिनिटात किती करणार?
15/2 एवढं करणार सिंपल. तेच 15/2 तुम्ही ॲड करताय आणि तुमचं उत्तर येतंय 60 अधिक 7.5 इज इक्वल टू 67.5 डिग्री अँगल तयार झालेला आहे. हे थोडं किचकट आहे, पण तुम्हाला 2दा-3दा ह्या गोष्टी बघितल्या तर तुम्हाला कळून जाईल. चलो आता दुसरा प्रॉब्लेम, जास्त वेळ न वाया घालवता. क्वार्टर टू 12 म्हणजे 12 वाजायला अजून 15 मिनिटं बाकी आहेत. तर मला सांगा आता इथं काटा जो आहे आपला तो कुणाच्या मध्ये दिलाय? हा अँगल किती आहे? 90 डिग्री. मग आपण इथं काय करणार? अँगल जो आहे आपला तो 90 मायनस एक्स कितीतरी असणार आहे, एवढं तर नक्की 90 मायनस एक्स असणार आहे, एवढं आपल्याला माहिती आहे. तर 90 मायनस किती? तर आपला हा जो काटा आहे 9 ते इथपर्यंत जायला किती वेळ अजून शिल्लक आहे? 15 मिनिट. मग मला सांगा, मगाशी शिकल्याप्रमाणे 15 मिनिटात, एका मिनिटात आवर हँड आपला किती फिरतो? अर्धा डिग्री फिरतोय. तर 15 मिनिटात किती फिरणार? 15/2 डिग्री फिरणार. 15/2 डिग्री म्हणजेच किती? 7.5 डिग्री. ओके, 7.5 डिग्री. 15/2 डिग्री म्हणजे 7.5 डिग्री एवढं फिरतोय. मग हेच 7.5 डिग्री आपण काय करतो इथनं मायनस 7.90 मायनस 7.5 आपण जेव्हा करतो तर उत्तर काय येतं आपलं? 42.5 डिग्री एवढं उत्तर येतं. म्हणजे ह्या दोन अँगल्समध्ये ह्या दोन आवर मिनिट हँड आणि आवर हँडमध्ये जो अँगल बनलाय तो किती बनलाय? 82.5 डिग्री एवढा बनलेला आहे. कळतंय सर्वांना? ओके, आता ह्यालाच एक सोडवायची अजून एक पद्धत, मी तुम्हाला अजून एक पद्धत शिकवतो. ठीक आहे, कळते सर्वांना? मगाच सारखी सेम पद्धत की आता 11 वाजले होते सुरुवातीला, आहे ना? हे रफ करतो मी. ठीक आहे, म्हणजे घड्याळाच्या काटात सुरुवातीला काय वाजलेले? 11 वाजलेले. 11 आधी वाजलेले होते तेव्हा हा आवर हँड इकडं होता, मिनिट हँड इकडं होता. हा हळूहळू फिरत फिरत इथपर्यंत आला तेव्हा हा जो काटा आहे तो कुठं आलेला असणार? इथं आलेला असन, बरोबर ना? म्हणजे ह्याने पण काहीतरी अंतर कव्हर केलंय. म्हणजे हा जो अँगल आहे टोटल तो 30 प्लस एक्स असणार आहे. म्हणजे मगाच्या सारखं 60 प्लस एक्स असणार आहे. कळतंय? आता हे एक्स म्हणजे किती ते आपल्याला काढायचंय. तर आपण शिकलोय कुठला पण काटा आवर हँड एका मिनिटात किती डिग्री कव्हर करतो? अर्धा डिग्री कव्हर करतोय. आता त्यांनी ह्या मिनिट हँडने आधी तो हिता होता ना 12 वर, इथून फिरून तो हिता आलाय. म्हणजे त्यांनी किती मिनिट्स कव्हर केलेत? 45 मिनिट्स कव्हर केलेत. एका मिनिटात अर्धा म्हणजे 45 मिनिट मध्ये किती? 45/2 डिग्री. कळतंय? 45/2 डिग्री म्हणजेच हे किती येणार? 22.5 डिग्री. म्हणजे 45 मिनिटात तो काटा किती फिरतोय? 22.5 डिग्री फिरतोय. कळतंय? मग मी काय सांगितलं? अँगल किती असणार आहे? 60 प्लस एक्स म्हणजे 60 प्लस 22.5. उत्तर काय येतंय आपलं? 60 अधिक 22 82.5 डिग्री. बघा, पद्धती दोन्ही वेगवेगळ्या. एकीकडे आपण 90 मायनस जेवढे मिनिट राहिलेत तेवढे केलेत, 15 मिनिट होते त्यामुळे 90 मायनस 15/2 केलं. आणि दुसरीकडे आपण जी आधीची हिथं जी पद्धत वापरली तेच हिथं वापरली आहे. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? म्हणजे एक क्लॉकचं गणित तुम्ही 2 पद्धतीने सोडू शकताय. ह्या पद्धतीत मी तुम्हाला दोन्ही पद्धती सांगितल्या आहेत. एक 90 मायनस करून कसं होतंय आणि दुसरं की प्लस करून 60 प्लसचा जो मेथड आहे ती, की एका सेक्शनला 30 डिग्री दुसऱ्या सेक्शनला 30 डिग्री. म्हणजे हा 30 प्लस एक्स काहीतरी गेलाय म्हणजे 60 प्लस एक्स गेलाय. मग किती एक्स गेलाय, किती एक्सची व्हॅल्यू किती असेल ते काढण्यासाठी पहिल्यांदा मिनिट हँड किती गेलाय? 45 डिग्री गेलाय. ओके, मिनिट हँड 45 डिग्री गेलाय. मग मिनिट हँड जेव्हा 45 डिग्री जातो त्यावर आवर हँड किती कव्हर करतोय? तर आवर हँड तुम्हाला सांगितलं एका मिनिटात अर्धा डिग्री कव्हर करतोय. मग 45 मिनिटात त्याने किती कव्हर केला असेल? तर 45/2 कव्हर केला असेल. बरोबर आहे? पण 45/2 म्हणजेच किती? 22.5 22.5. हेच 22.5 आपण जेव्हा 60 मध्ये ऍड करतो बघा, 60 प्लस 22.5, तर हा जो आपला टोटल अँगल आहे ह्या काट्यामधला आणि ह्या काट्यामधला जो टोटल अँगल आहे तो किती येतोय? 82.5 येत आहे. म्हणजे एक गणित सोडवण्याच्या 2 पद्धती देखील मी तुम्हाला समजून सांगितल्या आहेत. बघा, त्यामुळे हे लेक्चर कसं वाटलं सांगा. इथं आपली सॉल्व्ड एक्झाम्पल सर्व संपलेले आहेत. तुम्ही आता न बघता परत एकदा न बघता सॉल्व्ड एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा, किंवा सॉल्व्ड एक्झाम्पल समजून जर आता तुम्हाला सगळं कळलं असेल तर सरळ सरळ एक्सरसाइज सोडवायला लागा. ठीक आहे, जी एक्सरसाइज आहे ती सोडवायला लागा. एक्सरसाइज सोडवताना जर तुम्हाला बऱ्याच अडचणी आल्या, जर खूपच प्रॉब्लेम येत असेल
तर मला कमेंट करून सांगताल. ठीक आहे, ह्या शेवटचा जो पार्ट 3 चा व्हिडिओ आहे त्याच्यावर भरभरून कमेंट करा की सर एक्सरसाइज खूप अवघड जातीये. एक्सरसाइज मध्ये तुम्ही सांगितलेलं आम्हाला सगळं कळलंय वगैरे, आता एवढं समजून पण तुम्हाला कळायलाच पाहिजे ना. आपण 3 पार्ट बनवले, प्रत्येक पार्टला मी रिव्हिजन घेतली आहे, प्रत्येक पार्टला नव्याने गोष्टी समजावल्यात. हे क्लॉकचं तर गणितात म्हणजे तुमच्या पुस्तकात एकच पद्धत दिली, मी दोन्ही पद्धती समजून सांगितल्या. म्हणजे मी तुम्हाला इथं आहे ते तर शिकवतोयच, पण एक्स्ट्रा सुद्धा शिकवतोय. ठीक आहे, त्यामुळं आधी कन्सेप्ट समजून घ्या. सॉल्ड एक्झाम्पल परत एकदा, आता मी तुमच्या बरोबरच सोडवलेत, त्यामुळे तुम्ही पण माझ्या बरोबर सोडवले असतील. तुमची उत्तर मॅच झाली असतील तर वेल अँड गुड. आता एक्सरसाइज सोडवायला जावा, एक्सरसाइज सोडवा. आणि काही अडचणी आल्या, जर खूपच प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा की एक्सरसाइजवर एक व्हिडिओ बनवा. मी एक्सरसाइजवर एक व्हिडिओ बनवेल आणि एक्सरसाइज आपण त्यात अख्खीच्या अख्खी सोडून घेऊ, ह्या धड्याची एक्सरसाइज सोडून घेऊ. चालतंय? तर हा चॅप्टर तुम्हाला आवडला असेल, माझं शिकवण्यात म्हणजे तुम्हाला जास्त नॉलेज थोडं मिळालं असेल, प्रत्येक पॉईंट तुम्हाला व्यवस्थित कळला असेल असं मला वाटतंय. मी माझ्या परीने जेवढं समजावण्याचा प्रयत्न करता आला तेवढं मला समजावता आलं, तेवढा मी प्रयत्न केलाय. जेवढं तुम्हाला व्यवस्थित कळल, ज्या पद्धतीने कळल, प्रत्येक पद्धतीने मी ट्राय केलाय तुम्हाला कळल असं सांगण्याचा. त्यामुळं व्हिडिओला तुम्ही सर्वांनी लाईक करा, कमेंट करा भरभरून, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि कसं आहे, पहिली गोष्ट, सायन्स शिकवतानाची गोष्ट वेगळी असते. सायन्स शिकवताना आपण वेगवेगळ्या भाषा वापरू शकतो, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे एक्झाम्पल्स देऊ शकतो, पण गणित विषय शिकवायचं खूप किचकट आहे. इथं आपण कसलंच एक्झाम्पल एक्स्ट्रा रिलेट करू शकत नाहीये. जे कन्सेप्ट आहे तोच, आणि तेवढ्या बेसिसवरच काय असेल नसेल ते प्रॉपर लँग्वेज वापरून प्रॉपर पद्धतीने आपल्याला समजावं लागतोय. ठीक आहे ना. त्यामुळं बराच फरक पडतो सायन्स शिकवण्यामध्ये आणि गणित शिकवण्यामध्ये. पण तरी मी टू द पॉईंट चाललोय, जास्त फापट पसारा केला नाही, पॉईंट टू पॉईंटच तुम्हाला शिकवलंय. प्रत्येक पॉईंट पुस्तकात एवढं डिटेल सोडवलेला नाहीये, तेवढे डिटेल जाऊन मी तुम्हाला शिकवलंय. त्यामुळं भरभरून ह्या चॅनलला प्रतिसाद द्या, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना देखील हा चॅनल शेअर करा. हे जे मॅथ्स आहे ते आर्ट्स आणि सायन्स ह्या दोन्ही स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांसाठी सेम राहतं. बरोबर, तुमच्या पुस्तकावर पण लिहिलंय. त्यामुळे तुमचे आर्ट्सचे जे काही मित्र असतील त्यांना देखील आपला चॅनल सजेस्ट करा, सायन्सवाल्यांना देखील सजेस्ट करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला लावा आणि चॅनलशी जुडलेलं राहा. भेटूयात आपण आपल्या पुढच्या चॅप्टरमध्ये. 11वीचाच पुढचा चॅप्टर कुठला विषयाचा घेईल तो घेईल. ठीक आहे, मग पुढच्या चॅप्टरमध्ये भेटूया, जो कुठला विषय असेल त्याच्या. तोपर्यंत बाय बाय. आपल्या चॅनलशी जोडलेले राहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि इतर मित्रांपर्यंत आपला चॅनल पोहोचवा. ठीक आहे, तोपर्यंत बाय बाय. चलो, एक्सरसाइज सोडवा आणि सांगा मला जमली का नाही जमली, व्हिडिओ कळला का नाही कळला. ठीक आहे, चालतंय. बाय बाय.